नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. नेहमीच आपण कलावंतांना बोलवतो किंवा नेहमी निर्माते येतात आपल्याकडे, दिग्दर्शक येतात, पण त्यावेळेस आपण आधीच त्यांना सांगितलेलं असतं की आपण मनातलं आहे ते बोलावं. कारण त्यांना असे बरेच कार्यक्रमांचे आमंत्रण येतात, बऱ्याच ठिकाणी ते जातात पण टिपिकल काही प्रश्न येतात आणि मग 2 तास त्यांना काय म्हणतात त्याला कंटाळा पण येऊ शकतो की नुसतं काहीतरी कौतुकाचं बोलायचं. तर मी त्यांना सांगितलं आणि त्यांना पण रोखठोक बोलायला आवडतं, तर ते ह्या क्षेत्राबद्दल म्हणा किंवा रोखठोक म्हणजे मुलाखतीचा आनंद घेऊन जाताना त्यांना एक आनंद वाटला पाहिजे की 2 तास आपण आलो, मनातलं काहीतरी रोखठोक असतं नाही पण मनातलं खूप छान काहीतरी बोलायचं होतं या रंगदेवतेविषयी, या क्षेत्राविषयी, स्वतःविषयी. कसं असतं की मुळात रंगभूमी आणि फिल्म, चित्रपट किंवा सिरियल ही जे माध्यम आहे ह्यातला जो एक महत्वाचा काय म्हणूया आपण ठळक जो फरक आहे तो सतत जाणवतच असतो. कारण क्लिपिंग बघितल्यानंतर जर ते नाटकाचं असेल तेव्हा असं मला वाटतं की पुढच्या वेळी मी हे पुढच्या प्रयोगाला सुधारू शकेन. पण जेव्हा मी एखाद्या मालिकेचं किंवा एखाद्या फिल्मचं क्लिपिंग बघते तेव्हा वाटतं की हा शॉट असा नाही, हा जर असा झाला असता तर जास्त बरं झालं असतं. त्यामुळे अर्थात हा अतृप्तपणा कलाकार जिवंत असल्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक वेळी इथेही आता बघताना किंवा जेव्हा कधी मला वेळ मिळतो, कधी काही बघितलं जातं, एखादा जुना चित्रपट किंवा एखादी मालिका पुन्हा एकदा बघितली जाते, तेव्हा असं वाटतच राहतं की अरे हे जरा जास्त बेटर करता आलं असतं, अरे हे जरा जास्त चांगलं करता आलं असतं. त्यामुळे हे वाटत राहणं स्वाभाविक आहे. ओके.
मला एक असं एकदम असं विचारावं वाटतंय की इतक्या मागचा वर्षाचा प्रवास आहे, तर त्यामध्ये मागे एकदम गेली समजा सुरुवातीचा काळ आणि आता एका मध्यावर दिसतंय आणि पुढे पण छान काहीतरी दिसतंय. तर कुठल्या काळातल्या घटना किंवा सिरियल, सिनेमा, नाटक, कुठला काळ हा प्रकर्षाने त्या गेल्या 10-12 वर्षातला आनंदाचा किंवा कलाकारांच्या समाधानाचा तुला मागचा वाटला? खरं तर असा सगळा काळ आठवताना मला सतत असं वाटतं की जेव्हा अभिनयात प्रामाणिकपणा होता आणि तो काळ होता कॉलेज कॉम्पिटिशन्सचा, एकांकिकांचा, तेव्हा माझं ध्येय पैसा कमावणं, तेव्हा माझं ध्येय घराचे हप्ते भरणं, तेव्हा माझं ध्येय गाडीचे हप्ते भरणं असं नव्हतं. मुळात माझ्याकडे ना एक ठाम नकार होता जो प्रत्येक कलाकाराकडे फार आवश्यक असतो असं मला वाटतं. एखादी मालिका आली, एखादी भूमिका आली, एखादं नाटक आलं आणि मी ते वाचल्यावर मला ते पसंत पडलं नाही तर मी म्हणायचे की मला नाही आवडलं, हे मी नाही करणार. तेव्हा मला असं करायचं नाही की मी कुठल्या लेखकाला नाही म्हणते, मी कुठल्या दिग्दर्शकाला नाही म्हणते, मी कुठल्या प्रोडक्शन हाऊसला नाही म्हणते, कारण तेव्हा कुठल्याही गरजा मी स्वतःच्या वाढवून ठेवल्या नव्हत्या. आता स्वाभाविकपणे असं झालं आहे की एखादी मालिका जेव्हा समोर येते किंवा एखादं नाटक जेव्हा समोर येतं तेव्हा त्याच्या बरोबरीने एक कॅलेंडर, माणसामान, घराचं भाडं, गाडीचा हप्ता, अशा सगळ्या गोष्टी येतात आणि मग तिथे आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की जाऊ दे ना, आपण करूया ना, मग निदान आपण त्यात प्रयत्न करू की आपण ते किती बेटर करू शकू. पण माझ्यासाठी माझा आवडता काळ हा कॉलेज कॉम्पिटिशनचा होता, कारण तेव्हा अभिनयात एक प्रामाणिकपणा होता आणि मला असं वाटतं प्रत्येकाने अभिनयातला हा प्रामाणिकपणा कायम जपला पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत जपला पाहिजे. नंतर आता काय मला आलं, हा ऍटिट्यूड जेव्हा एखाद्या कलाकारामध्ये यायला लागतो तेव्हा मग तिथे कुठेतरी आपण हलतो, मग आपण येणारी कुठलीही भूमिका करायला लागतो. त्याच्यातनं एक मला स्वतःला शब्द आवडत नाही पण तो खरं तर चपखल बसणारा शब्द आहे, ते म्हणजे आपण बनचुके होऊन जातो थोडं. हा ठीक आहे, चल कळलं, मला आलं. म्हणजे आता जसं आमच्या मागच्या आठवणीत बोलताना निघाल्या जसं मी याला म्हटलं होतं की आम्ही जेव्हा तो एपिसोड केला होता तेव्हाचं जे ते कॅरेक्टर होतं, ती मुलगी तशी जरा बोल्ड असते, वागायला, बोलायला, अशी ती खूप मॉडर्न असते. आम्ही दोघांना आठवत आहे की तिच्या कपड्यांवर पण चर्चा केली होती, ती कसे कपडे घालले. असं नाही, हातात सिगरेट धरली म्हणजे मुलगी मॉडर्न नाही झाली, तिच्या विचारात ती प्रगल्भता पाहिजे, तिच्या विचारात तो मॉडर्न ती पाहिजे. मग ती काय कपडे घालेल आणि त्याच्यानंतर जेव्हा ती चेंज होते तेव्हा ती काय करेल. माझे शेवटच्या क्षणापर्यंत डिरेक्टरने आणि लेखकाने कपडे नाही बदलले, ती बदलले म्हणून कपडे बदलले का नाही. तर मला अजूनही आठवतं त्यात एक सीन होता की ती फक्त आरशासमोरून लायनर लावते तेव्हा ती आई व्हायच्या तयारीत असते की हा आता मला बाई म्हणून म्हणजे काय आहे हे पण मला आवडायला लागलंय. आणि तेव्हा आपण वेळ देत होतो, तो काळ असा होता की तेव्हा मी स्वतःला इतका वेळ देत होते. मी त्या भूमिकेचं वाचन, मनन, चिंतन, ऑब्झर्वेशन, हे जे 5 फंडे असतात आपले, हे सगळे मी आत्मसात करत होते. कारण तेव्हा माझा फोकस फक्त आणि फक्त अभिनय करायचं, मला फक्त आणि फक्त एकांकिका स्पर्धा करायच्या, मला फक्त आणि फक्त चांगलं काम करायचं असं होतं. आता कुठेतरी या टप्प्यावर येऊन आपण थोडेसे शिफ्ट होतो. आता जर मी मालिका नाही म्हटली तर काय करायचं, मग माझं घर कसं चालवायचं. कारण आता व्यवसाय म्हणून आपण या सगळ्या गोष्टींकडे बघायला लागतो. जेव्हा आपण आवड म्हणून बघत असतो, क्षेत्र तेच, त्या क्षेत्राकडे आपला बघायचा दृष्टिकोन काय असतो. तर जेव्हा मी आवड म्हणून त्या क्षेत्राकडे बघत होते आणि आता मी त्याला व्यवसाय म्हणून बघायला लागले. मग अशा वेळी एक खूप चांगली गोष्ट मला कांचन नाईकनी सांगितली होती. खूप मोठे दिग्दर्शक आहेत ते, त्यांनी मला सांगितलं, मी त्याला एकदा बोलून दाखवलं, म्हटलं की कांचनजी का आम्ही कॉम्प्रोमाइज करू, का आम्ही असं करू. मी जेव्हा आविष्कारची नाटकं करते, आविष्कारमध्ये मला खूप चांगले रोल्स मिळतात, मला खूप चांगलं बक्षिसं मिळतात, मला त्या रोल्सना पुरस्कार मिळतात. पण तो पुरस्कार घेऊन खाली आल्यानंतर जेव्हा मित्र-मैत्रिणी माझ्याकडे म्हणतात की पार्टी दे, तेव्हा मी एक वडापाव पण नाही त्यांना खायला घालू शकत. कारण आविष्कारमध्ये नाईट नाही मिळत मला फक्त मिळतं ते समाधान. आणि मी सिरियल करते तेव्हा मला काही हिशोबाने 0 समाधान मिळतं, पण मला तिथे पैसे मिळतात. मी काय करू, मी सिरियल नाही म्हणू का. पण मला साधा बोरिवली ते माही पाससाठी मला घरी आईबाबांकडे पैसे मागावे लागतात. आत्ताही अजून मी कमवत नाहीये असं मला वाटायला लागतं. तेव्हा तरी मला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा ते मला म्हणाले होते की तू तुझे एक भाग पाडून घे, की काही गोष्टी पैशासाठी आणि काही गोष्टी आत्मिक समाधानासाठी. मग जेव्हा तू समाधानासाठी काही गोष्टी निवडशील तेव्हा तू त्यातून अर्थार्जन बघू नकोस, आणि जेव्हा तू अर्थार्जन म्हणून बघशील तेव्हा तू तुझ्या बाजूने किती समाधानी होऊ शकतेस, तू तुझ्या बाजूने किती प्रयत्न करू शकतेस हे तू बघ. आणि मी अजूनपर्यंत ते फॉलो करते. मी जेव्हा एखादी सिरियल निवडते तेव्हा मी माझ्या परीने 100% त्याच्यात ओतण्याचा प्रयत्न करते. मी जेव्हा एखादा चित्रपट निवडते तेव्हा माझ्या बाजूने 100% ओतण्याचा प्रयत्न करते. आणि अर्थार्जनाकडे न बघता जेव्हा माझं समाधान असं मला हवं असतं तेव्हा त्या टप्प्यावर येऊन मी नाटक करते, 100% नाटक करते.
हा, पण आता हे नाटकही आता कमर्शियल असतं, तर पुन्हा त्या एकांकिकेच्या काळातल्या ओलावा तो किंवा ते उल्हसितपणा पुन्हा रिफ्रेश होण्यासाठी म्हणून मग नाटकाचं सिलेक्शन करतानाही विचारपूर्वक केलं नाटकाचं जातं. सिलेक्शन विचारपूर्वक केलंच जातं आणि कसं होत होतं दरम्यानच्या काळात थोडंसं नाटकाचा पण एक ट्रेंड असतो, विनोदी तर विनोदी, 2 जण तर 2 जण, मॉब तर मॉब, असा एक ट्रेंड असतो नाटकाचा पण नकळत आलेला असतो तो. जेव्हा तुमच्याकडे एखादं स्क्रिप्ट येतं, जेव्हा तुम्ही ते वाचता आणि टचवूड माझ्या नशिबाने मला खूप उत्तम दिग्दर्शक लाभले. म्हणजे मी चेतन दादाकडे काम केलं, मी प्रदीप मुळांकडे काम केलं, मी धनंजय मुळांकडे काम केलं, मी सतीश पुळेकरांकडे काम केलं, मी मंगेश कदमांकडे काम केलं. माझ्या नशिबाने मला खूप चांगले, मला शिकवणारे असे दिग्दर्शक मिळाले. त्यामुळे नाटक स्वीकारताना मी कुणाच्या हाताखाली काम करणार आहे, मला कोण शिकवणार आहे, हे सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं. की अच्छा हे असं आहे. अधांतर नाटक निवडताना मला आठवतंय, मी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा म्हटलं की सेकंड ऍक्ट मध्ये काहीच नाहीये, ही मंजू कुठे दिसतच नाही. तेव्हा दिग्दर्शकाने मला सांगितलं की माझ्यावर विश्वास आहे. म्हटलं हो आहे, तू हे नाटक कर. म्हटलं बरं. त्याच्यानंतर सेम अधांतरच्याच बाबतीत मला इथे विशेष उल्लेख करावा असं वाटतो. भरत जाधव माझा अत्यंत जवळचा आणि खूप चांगला मित्र. भरतने स्क्रिप्ट वाचलं आणि म्हणाला की हे काय, ह्याच्यात मला करण्यासारखं काहीच नाहीये. दिग्दर्शकाने हेच सांगितलं, माझ्यावर विश्वास आहे. हो आहे, मग हे तू कर. आणि अजूनपर्यंत आज गायक माझा काय, भरतचा काय, अधांतर म्हणजे आमच्या कुठल्याही मुलाखतीत किंवा आमच्या कुठल्याही कार्यात, जरा शब्द मोठा आहे सॉरी, पण आम्ही कुठलंही जे काम करत असतो त्यात अधांतरचा उल्लेख आला नाही असं होत नाही. इतकं त्या नाटकाने आम्हाला दिलं. म्हणजे खरं तर सेकंड ऍक्ट मध्ये ती मंजू कुठेच दिसत नाही, पण शेवटची 5 मिनिटं ती जी स्टेजवर येते तिथे सगळे लोक झॅप होऊन जातात. कारण ते कॅरेक्टरचं महत्व, मला तिथे हे कळलं की कॅरेक्टरचं महत्व किती ओळी आहे ह्याच्यात नाहीये, दिग्दर्शकाच्या आणि लेखकाच्या डोक्यात ते कॅरेक्टर काय रंगलंय ते जेव्हा तो दिग्दर्शक तुम्हाला सांगतो आणि तुम्ही परफॉर्म करता तेव्हा तुमच्या दोघांच्या एकत्रितपणाने ते काय उतरणार आहे हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे नक्कीच संहिता निवडताना मी माझा 100% नाटकाच्या बाबतीत मी माझा 100% विश्वास दिग्दर्शकावर आणि लेखकावर टाकलेला असतो की मला काय करायचंय. आणि मग त्याच्यानंतर थोडं असं असतं ना की आपल्याला एखाद्या दिग्दर्शकाने सांगितलं की हा रस्ता आहे, आता तिथून पळत जायचं का, रांगत जायचं का, बसत जायचं का, थांबत थांबत जायचं, हे तुम्ही कलाकार म्हणून ठरवायला हवं. पण आपल्याला रस्ता दाखवणारा एखादा माणूस भेटला ना, आपण भरकटत असतो नाटकाच्या बाबतीत. हे असं असेल का, हे असं असेल का. पण लेखक आणि दिग्दर्शक नाटकाच्या बाबतीत अगदी पहिल्यापासून असतात. त्यांच्या डोळ्यासमोर ते नाटक कसं होणार आहे, कसं उभं राहणार आहे. मालिकांच्या बाबतीत हे बऱ्याचदा होत नाही, कारण पुढे काय येऊन येणार आहे हे माहीत नसतं. मग चॅनल्स मीटिंग, मग अमुक मग तमुक अनेक गोष्टी घडत असतात. पण लेखकाला अर्थापासून इथेपर्यंत सगळं माहिती असतं. त्यामुळे नाटक करताना मी माझा विश्वास 100% लेखक दिग्दर्शकावर सोडलेला असतो. आणि आता एक असं झालं आहे की थोडंसं संहिता वाचून आपल्याला जाणवायला लागतं की नाही हे ह्याच्यात असं असं करता येईल का, आणि त्यातून हे एका उत्तम संस्थेकडे आणि उत्तम लेखकाकडे आणि दिग्दर्शकाकडे आहे. त्यामुळे डेफिनेटली नाटक करणं हे जास्त आवड आहे, त्याला जास्त प्राधान्य देते आणि थोडीशी त्याच्यात काय म्हणून चोखंदळ असते. हुबैपूच्या निमित्ताने लेखिका कळली समजा, पण आम्हाला माहित नाही की इतर काही नाटकं लिहिली असती नाही काय, पण बहुतेक काहीतरी लिखाण केलेलं असावं किंवा तसं सजगपणा तुझ्यामध्ये. लिखाण मी मला त्याचा प्रश्न त्याची जोडून असा आहे की त्यामुळेच का होईना, जसं की मधुराने बघतो ती लिहिते, त्या पुरुषोत्तम मध्ये तिला बेस्ट प्राइज लेखनाचं मिळालं, आधीमध्ये तर ती अशीच रिॲक्ट करते हे बरोबर नाही, मोठ्या मोठ्या लेखकांना पण ती करते किंवा असं. तर मला असं वाटतं की हे लेखनाच्या काही ह्याच्यातनं आलेलं चोखंदळपणा स्क्रिप्ट बद्दलचा किंवा या क्षेत्राबद्दलच्या संहितेबद्दलचा मुळात मला असं वाटतं की डायरेक्ट लेखनावर जाण्यापेक्षा तुमचं वाचन जर उत्तम असेल ना तर तुम्हाला कळेलच की हे काय आहे, हे समोरचं काय आहे, हे लिहिलेलं कसं आहे हे तुम्हाला तुमच्या वाचनात. हल्ली बऱ्याचदा असं होतं की मुलं वाचत नाही, कुणीच वाचत नाही. विद्यार्थी त्यांना सांगून झालंय, वाचायला ते होप सुरू करतील, वर्षभर त्यांना सांगून झालेलं आहे की फार तरुण मुलं चेहरे वाचतील, पण त्या पलीकडे काही होत नाही. म्हणजे मला आठवत आहे लहानपणी चांदोबा किंवा किशोर अशी मासिकं असायची आणि ती आमच्या घरी नेहमी असायची. ठक ठक, चांदोबा किंवा किशोर अशी मासिकं. लहानपणापासून मला वाचनाची आवड. मग त्याच्यानंतर मग हळूहळू इतर वाचन वाढायला लागलं. तुम्ही काहीतरी वाचा, तुम्ही वाचलंच पाहिजे. म्हणजे तुम्हाला एकतर आजूबाजूची परिस्थिती कळते, लिखाणाच्या टप्प्यात होणारे बदल जे असतात
असतात की काय लिखाण बदललंय. म्हणजे मला वाटतं की मला कधी काही मला वयाच्या अमुक एका टप्प्यावर शांता शेळके आणि गंगाधर गाडगीळ आवडायचे आणि मला आता एका वेगळ्या टप्प्यावर वेगळी माणसं आवडतात. मग मला नेमाडेही आवडतात, मला पु ल देशपांडेही आवडतात. पण तरीही तुम्ही त्यातून काहीतरी निवडत असताच ना. त्यामुळे लिखाणाच्या बाबतीत माझं असं झालं की मी डायरेक्ट लिखाणाकडे गेले नाही. मला विचार करायला लागले की अच्छा हे असं आहे का. अजूनही मला स्क्रीन प्ले नाही जमत. मला माझं थॉट नाही काही प्रोसेस मला नाही येते ज्ञान की मी स्क्रीन प्ले लिहिली. माझ्या डोक्यात एकामागोमाग एक काहीतरी घटनांची काहीतरी मालिका वगैरे. पण मला स्क्रीन प्ले केलं तर मला माहिती की मी उत्तम डायलॉग्स देऊ शकेन. संवादात्मक जे असतं ते मी आता ही शैली कुठून आली तर हे मी काय जे वाचलं ते एखाद्या घटनेचे विचार कसे पोचवायचे हे त्या कथेतून कादंबरीतून मी वाचलं आणि मग ते मला कुठेतरी आवडायला लागलं की अच्छा हे असं आहे हे असं आहे. मला आठवतंय की मी लहानपणी तर माझे निबंध माझ्या मोठ्या बहिणीकडून लिहून घेतले. इतकं काही मला लिखाणाचं हे नव्हतं. पण सखी नावाचा मी एक कार्यक्रम करायचे ETVला आणि त्याचं शूटिंग चालू होतं आणि आमचं सकाळी 9 ते रात्री 9 अशी शूटिंगची शिफ्ट असायची. 4 वेगळी सेगमेंट. मी एकटी अँकर लिंक्स असायच्या. मी शूटिंगचा पहिलाच दिवस मी गेले. डिरेक्टर आला 4 दिवस गोखले त्याचं नाव तो डिरेक्ट करायचा. हाय हॅलो झालं. मला म्हणाला की तू लीना भागवत. म्हटलं हो तुला मी स्क्रिप्ट देतो. आणि त्याच्या आधी बऱ्याच जणांनी ते सेगमेंट केलेलं होतं. म्हणजे निशिगंधा वाढ करायच्या, त्यानंतर मला वाटतं अलका कुबल करायच्या, बऱ्याच जणांनी ते सेगमेंट केलेलं होतं. नंतर त्याला एक नवा चेहरा हवा होता. त्यांनी मला बोलावलं. मला म्हणाले हे लंच पर्यंत 2 संपव आणि मग लंच नंतर 2 करूया आपण. मी म्हटलं की बरं. त्यांनी मला आणून दिलं स्क्रिप्ट. म्हटलं हे काय. तर म्हणे की हा हे लंच पर्यंत संपवूया. म्हटलं ठीक आहे. 2-3 पानं होती. म्हटलं बरं. त्यानंतर तो आला बसला. तो म्हणाला की अशी ट्रॉली जाणार आहे. शक्यतो इथे ट्रॉली येईपर्यंत तरी 4 ओळी तू पूर्ण कर. त्याच्यानंतर पुढच्या मग आपण कट मध्ये घेऊ. असे ओके. मी म्हटलं चालेल नो प्रॉब्लेम. आणि त्याने ऍक्शन म्हटल्यावर मी सलग 2 लिंक 10 मिनिटात संपवल्या होत्या ज्या त्याला सकाळी 11 ते 2 मध्ये अपेक्षित होत्या. तो म्हणाला हे काय झालं. म्हटलं ते 4च पानं म्हणायची होती ना. मुद्दा काय त्याच्यात हा बघ ना. शब्द ओळख नाही. मला कळलं लेखकाचा मुद्दा काय आहे. तो मुद्दा मी तुला सांगितला. म्हणाला अरे व्हेरी गुड लीना. मग पुढच्या 2 म्हटलं करून टाकूया. आणि असं ते सकाळी 9 ते रात्री 9 शूटिंग होतं. ते साधारण आमचं एक सकाळी 9:30 पावणे 10 ते 12 असं संपून गेलो होतो. आणि म्हणाला अरे हे उत्तम आहे, हे छान आहे. आता चल आता उद्याचं काय. म्हटलं उद्या काय. मग उद्या जरा निवांत येऊया का 11 वाजता 9च्या ऐवजी. म्हटलं मला काही हरकत नाही. 11 वाजता गेलो. 2 वाजता पॅकअप. तर त्याने मग आमची जी हेड होती भक्ती आपल्याकडे सांगितलं की अरे मस्त आहे की पटापट करते. मग दुसऱ्या दिवशी भक्ती आली. म्हणाली अरे यार मस्त आहे यार लिना पटपट झालं. म्हटलं हो. त्याच्या पुढच्या असे एपिसोड होत होते. आणि एक दिवस अचानक एपिसोड आला आणि मी इतकी अडकले त्या एपिसोडला. म्हटलं की अरे काय म्हणणं काय या माणसाचं. मला हे कळतच नाहीये ह्याने काय लिहिलंय. भक्ती आली. मला म्हणाली बघू वाचते मी. म्हणते त्या लेख वाचते. म्हणजे अहो ह्याच्यात काही नाही फक्त शब्द बंबाळ आहे आणि एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाला अर्थ नाही. म्हटलं तेच माझं म्हणणं आहे. हे काही वर्कआउट होत नाहीये. आपल्याला जे म्हणायचं ते पोचत नाहीये. ती म्हणाली एक काम कर ना स्क्रिप्ट बाजूला ठेव ना. तुला काय वाटतं. म्हटलं अगं नाही ह्याच्यातून ना हे असं फॅशनवर बोलायचं होतं मला. म्हटलं फॅशन म्हणजे आपण असं करूया. म्हटलं हे असं वळून घेऊया. उदाहरणार्थ म्हटलं की मेरे पिया गया रंगूच्या वेळी जसे कपडे वापरायचो आपण तेव्हा आपण काय म्हणायचो त्याला की हे काय कपडे घातले कसं ते लूज सलवार आहे. म्हटलं आता आपण त्याला धोती. तेव्हा धोती पॅटर्न खूप होता त्यामुळे धोती म्हणतो म्हटलं आपण त्याला. तर अशी फॅशन पुन्हा एकदा ती चक्रासारखी परत तिथेच येते. असं आपण करूया ना. ते म्हणाले हे जरा बोल. म्हटलं बरं. असं करून मी फॅशनवर बोलले. त्याच्यानंतर घराचं डेकोरेशन असतं असं एक काहीतरी सेगमेंट होतं त्याच्यावर बोलले. पालकत्वावर काहीतरी बोलले. असं करून 4 लिंक मी संपवल्या. त्याच्यानंतर असिस्टंट बसला आणि तो मी जे काय बोलले होते ते लिहून काढत होता कारण त्याला स्क्रिप्ट सबमिट करायचं होतं. पुढच्या वेळी तिने मला तो सगळं शूटिंग झालं. मी निघून गेले. एक आठवड्याभराने तिचा मला फोन आला की अच्छा पुढच्या तारखा एक फलाना काही 14-15 तारखा आहेत शूटच्या आहेत तू ये. म्हटलं बरं. 14-15 तारखा झाल्यानंतर 11 तारखेला तिचा मला फोन आला आणि मला म्हणाली ह्यावेळेचं स्क्रिप्ट तू लिहितेस हा. म्हणजे हे मला नाही येत लिहिता. म्हणजे काय गेल्या वेळी इतकं सगळं बोलली होतीस आता लिहायला काय प्रॉब्लेम. म्हटलं ते मी सहज बोलले होते. म्हणजे नाही ह्यावेळेस मी तुला विषय सांगते काय ते तू लिही. असं इतकी ऍक्सिडेंटली मी खरं तर लेखिका झाली. म्हणजे मला माहितीही नव्हतं की असं काहीतरी होईल. म्हटलं की अरे वाया उत्तम आहे. मग त्याच्यानंतर सखीचे कित्येक भाग मी लिहिले. त्याच्यानंतर मग भूपाच्या राणीचे कित्येक भाग लिहिले. पण मी म्हटलं की तरी शेवटी हे असं आहे ना की हे अँकर लिंक्स आहेत. मला प्रॉपर लिखाण मला माहित नाहीये. आणि मग मला अचानकपणे दूरदर्शनची उज्ज्वल प्रभात नावाची सिरियल होती
त्याचे डायलॉग्स कुठून कुठून मला तर आठवत नाहीये, वाया माझ्याकडे काम आलं. मला वाटतं आनंद अभ्यंकर ते लिहायचे आणि आनंद आणि मी खूप चांगले आमची ओळख होती. आनंदी मला विचारलं की तू लिहिशील का? ना मला जमत नाहीये, तू करशील का? म्हटलं मी लिहीन आनंद, पण मला नाव बिव असं काही माझं देऊ नका, कारण मला असं लेखिका म्हणून काही प्रस्थापित व्हायचं नाहीये. तर मला मग का हरकत काय, तू लिही ना. म्हटलं मी ट्राय करते, मला मी असं कधी लिहिलेलं नाही. तिथून मी जी लिहायला लागले ती माझ्या आयुष्यात मी एक उत्तम लिहिलेली सिरियल म्हणजे अग्निहोत्र. 100व्या एपिसोड नंतर अग्निहोत्रचे डायलॉग्स मी करायचे, स्क्रीन प्ले अभय बनसपे करायचे. त्याच्यानंतर ते संपेपर्यंतचे सगळे डायलॉग्स मी केले. मग त्याच्यानंतर अनेक म्हणजे हजार चक्रट फुलीलं, हे कुबाई फुलीलं. मग नंतर मी लिहायला लागले. मग मला असं जाणवायला लागलं परत की माझा फोकस बदलतोय. आता मी लिहायच्या मागे लागले. आता मी सेटवर जाऊन बसते शूटिंगला म्हणून, एका खोलीत जाऊन बसते, स्क्रीन प्ले टाकली ना, हे लिहून दे, ओके तुझे. आता मी तिथे बसलेलीच असते. म्हटलं एक काम करणार ना, हा नाही त्याच्यापेक्षा हा बघ, हा सीन आधी करूया, अच्छा हा नको का, बरं हा दे, बरं त्याच्यात तू पटकन चल तिकडे शॉर्टला चल, शॉर्ट रेडी आहे. मग मी शॉर्ट द्यायचं, परत द्यायचं. म्हटलं हे मी काय करतेय, असं नाही लिहायचंय मला. माझ्या घरी आता चेकवर चेक यायला लागलाय म्हणून मला लिखाण नाही करायचंय, चेकवर चेक यायला लागलाय म्हणून मी अभिनय करेन, पण मी लिखाण असं नाही करणार. कारण लिखाण हे मला फक्त आणि फक्त स्वांत सुखायच करायचंय. आणि मी मालिकांचं लिखाण थांबवलं. म्हणजे असं सुरूच फार जोमात नव्हतं केलं, पण मी शांतपणे चांगल्या पद्धतीने मी नाही लिहिणार असं सांगायला लागले. आणि त्याच्यानंतर मी थांबवलं. माझं वाचनाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. माझ्या दुसरी कुठली कामं होईना. तर टेलिसोपचं लिखाण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की रोज लिहायचंय, रोज शूटिंग असतात, रोज तुम्हाला एपिसोड पोहोचवायचे असतात. मी टेलिसोपचं लिखाण पूर्णपणे थांबवलं. मी अंतरपाठ नावाची एक सिरियल लिहिली होती. त्यानंतर मांडाला दोन कडीचा डाव, दोन्ही मराठी स्टार प्रवाहाला होत्या. आणि मग मी म्हटलं की नाही, आता हे चुकतंय बॉस. मी लेखिका लीना भागवत याच्यापेक्षा मला अभिनेत्री लीना भागवत ही ओळख करून द्यायला जास्त आवडेल. आणि ती ओळख निर्माण करून देण्यापेक्षा मी त्याच्यापेक्षा कुठेतरी लांब जाते असं मला वाटायला लागलं. आणि मी लिखाण थांबवलं. आता मी लिहिते, पण मी स्वांत सुखायला लिहिते. ओव्हरऑल किती झाली प्रायोगिक किंवा व्यावसायिक काही म्हणा नाटकं किती झाली? मी अशी नाही मोजले अजूनपर्यंत, पण 20 एक झाले असतील. पण आविष्कारमध्ये काम करताना मला फार आनंद व्हायचा आहे. आता मी चेतन दादा गेल्यानंतर मी आविष्कारमध्ये काम नाही केलं, पण चेतन बरोबर काम करताना, आविष्कारची नाटकं करताना खूप जास्त समाधान, खूप जास्त आनंद व्हायचा. आणि आविष्कारमध्ये मी अशा एका टप्प्यावर गेले होते की जिथे व्यावसायिक निर्मात्यांमध्ये बुकिंगची गणितं खूप होती की बुकिंग आहे का हिला, या मुलीला बुकिंग आहे का. तेव्हा मी काही फार मालिका वगैरे करत नव्हते. ते जे एक असतं ना, नाही मला काय हे नको मला, अशा एका वेगळ्या ऍटिट्यूड मध्ये असतो ना आपण की यंगेजमध्ये की हे सब मिथ्या आहे की आम्ही आविष्कारवाले आणि आम्ही असे अशा थोड्या ह्याच्यात होते. पण मी आविष्कारमध्ये जास्त एन्जॉय केलं. तिथली प्रोसेस, चेतन बरोबरचं काम करणं, काकडे काका, आविष्कारची ती शाळा, रवी रसिक, आणि ते सगळं वातावरण खूप छान होतं. आणि मी आता तर मिस करते. मी पावलं खरं तर चेतनला मिस करते. पण चेतन दातार बरोबर काम करणं हे म्हणजे हा आयुष्यातला सगळ्यात खूप चांगला क्षण होता माझ्या. आणि चेतन दातारांबरोबर खूप नाटकं केली. आविष्कारमध्येच मी प्रदीप पुण्याचं इंदू काळे आणि सरला भोळे केलं. त्याच्यानंतर मी व्यावसायिकला पण खूप, म्हणजे व्यावसायिकची तर सुरुवात मी मोरूची मावशीपासून केली. मला वाटतं 91 मध्ये मी मोरूची मावशी करायचे. तेव्हा प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण वगैरे असा ग्रुप होता. आणि मग त्याच्यानंतर करत त्याचा निशिगंधा म्हणते नाही, तेव्हा नव्हते. तेव्हा निशिगंधा आणि किशोरी दोघीही नव्हत्या. दोन्ही रोल रिप्लेस झाले होते. अभिनेत्री आणि आपलं रेग्युलर व्यक्तिमत्व, आता आजच्या कार्यक्रमाला आपण त्यांना पाहताय राईट. तर काही अभिनेत्री किंवा आपण कलाकार म्हणून हे जे मुखवटे धारण करून काही कलाकार जगतात, तसा ह्यांचा वाटतोय का आपल्याला? नाहीच वाटत आहे. आल्यानंतर एक प्रचंड काहीतरी मेकअपचा थर चढवलाय आणि असं झालेलं आहे, त्याचा एक ऍटिट्यूड आहे. ह्याची ही जी अंतरप्रेरणा आहे की आपण जसे आहोत तसे जावं आणि काम करताना त्या रोल करून यावं. तर ह्याच्यामुळे सल्ले कोणाचे आले का की बाई का तू असं एकदम अशी सतत अशी काय म्हणतात त्याला अशी राहा वगैरे, किंवा स्वतःला असं वाटतं की नाही राहायला म्हणजे असे सल्ले तर कधीतरी राहायला, असं काय डायलेम होतो का हे सत्य आहे आणि हे छान आहे हे घेऊन पुढे जायचं? नाही होतो, असा डायलेमा होतो.
होतो, मी मान्य करते. साधी राहणी, उच्च विचारसरणी वगैरे शाळेत शिकवण्यापुरतं ठीक आहे, पण जेव्हा आपण 4 लोकांमध्ये जातो आणि तुमचं फील्ड असं विशिष्ट प्रकारचं काही ब्रॅकेट असलेलं असेल, तेव्हा तुम्ही डेफिनेटली प्रेझेंटेबल असणं हे फार गरजेचं आहे. हे मला स्वतःला कळतंही. सुरुवातीच्या काळात ना काही वेगळे न्यूनगंड होते माझ्यामध्ये, मी अगदी प्रांजळपणे कबूल करते. उदाहरणार्थ मला सतत असं वाटायचं की मी काळी आहे का, कारण एकदा मला असं सांगितलं गेलं होतं की एक रोल होता जो तू करशील उत्तम लिहिला, पण तू हिरोईन सारखी नाही दिसत. म्हणजे हिरोईन सारखी म्हणजे, आणि तेव्हा साधारण हे ह्या सगळ्या गोष्टीला जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी. सो मला तेव्हाच्या बुद्धिमत्तेनुसार मी हिरोईनची व्याख्या काय केली होती की बाबा सडपातळ बांधायची, गोरी नामकेसवाली म्हणजे हिरोईन. म्हटलं अरे माझ्याकडे हे काहीच नाहीये. मग एक न्यूनगंड मनामध्ये की मी काळी दिसते का. दुसरा एक न्यूनगंड, मी मराठी मीडियम मधून आले आहे, मला ह्यांच्या इतकं फास्ट इंग्लिश बोलता येत नाही, आता मी काय करू. आणि नंतर मला असं कळायला लागलं की तुम्ही तुमच्या दिसण्यातून, तुमच्या राहण्यातून, वागण्या बोलण्यातून उत्तर नाही देत, तुम्ही तुमच्या कामातून उत्तर देत असता. अर्थात याचा अर्थ असा नाही की मी रस्त्यात गाऊन घालून भाजीवाल्याकडे जाते, मी ते कपडे बदलून उतरते, पण मी भाजीवाल्याकडे जाते. मी त्याला अभि इतना दिया थोडा कढीपत्ता दे दो ना, मला आनंद होतो हे म्हणताना. अजूनही इतकं सगळं होत असताना सुद्धा थोडासा कढीपत्ता मागून आणणं, 1-2-4 मिरच्या आणणं, म्हणजे आयुष्याचं सार्थक असतं आपल्या हे एक बाई म्हणून जन्माला आल्यावर. त्यामुळे हे मी सगळं करते. पण कसं असतं की तुम्ही तुमच्या कामातून जी उत्तरं देत असताना मला एकतर मुळात मला काही तो फार सेन्स नाहीये मेकअपचा, किंवा मेकअपचा म्हणण्यापेक्षा कपडे काय, म्हणजे जिथे मी असं काहीतरी कॉटनचं काहीतरी घालून जाते तिथे सगळ्या बायका जरीकाठीचं घालून आलेल्या असतात. म्हटलं अच्छा असे कपडे घालायला पाहिजेत का, म्हणून मी जरीकाठाचं जाईल तिथे सगळ्या असं कलकत्ता कॉटन लाकडाचे कानातले वगैरे घालून आलेला असतो. सो माझा गोंधळ ते तिथेच होतो. पण आता कसं असतं की एक 4 माणसं माझ्या शेजारी आहेत, तर ह्याच्यासाठी मी सांगेन की आमच्या होणार सूनची अख्खी टीम, सगळ्या 4च्या 5 बायका मला सतत सांगत असतात, लिना असं नाही, लिना असं, लिना असं नाही, लिना असं, चल आम्ही तुझ्या बरोबर येतो, चल आम्ही कपडे खरेदी करून देतो. पण मला हे पूर्ण माहिती असतं की मी अगदीच चुकीचे कपडे घातले आणि मी बसले की बाबा नाही बाबा अगदीच साधे कपडे घालते, पण माझ्या हातात माईक आल्यावर मी सांगेन मला काय सांगायचं ते, मी बोलेन, मी करेन. पण आपण डेफिनेटली ही काळजी घेतली पाहिजे की आपण कुठे जातोय, कसे जातोय. आज मला बाहेरच यायचं होतं, त्यामुळे मी अगदी साध्या कपड्यात आले. पण जेव्हा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जाताय, तुम्ही एखाद्या रोलसाठी एखाद्या कुणाला तरी भेटायला जाताय, तर तिथे तुम्ही नीट व्यवस्थितच गेलं पाहिजे. तुम्ही खरंच एखाद्या मोठ्या फिल्मच्या तुमच्या लॉन्चिंगला चाललाय, तुम्ही फिल्मच्या प्रीमियरला चाललाय, तुम्ही कुठल्या तरी एका माणसाला, महत्वाच्या व्यक्तीला भेटायला चाललाय, तर डेफिनेटली तिथे जाताना तुमचे कपडे, तुमचे लुक्स, म्हणजे मला तर असं वाटतं की फक्त आपल्या फील्डमध्ये असं नाही तर इतरही ठिकाणी तुम्ही व्यवस्थित राहणं हे गरजेचं आहेच. आणि दुसरा जो मगाशी जो मुद्दा म्हटला तो की तुमची बुद्धिमत्ता ही तुमच्या कपड्यांबरोबर तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये तुमच्या चेहऱ्यावर दिसते जेव्हा तुम्हाला खरंच आजूबाजूचं भोवतालचं ज्ञान असतं आणि ते ज्ञान फक्त वाचनातून येतं. तुमचं ते वाचन, तुमची ती बुद्धिमत्ता आपसूक तुमच्या चेहऱ्यावर दिसते. उत्तम कपडे घालून बुद्धूसारखं आहे, मला काहीच कळत नाही पण माझे कपडे खूप छान आहेत, तर त्याला कोणी विचारत नाही. त्यापेक्षा तुम्ही साध्या कपड्यात बसलात पण तुम्हाला आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म का होईना ज्ञान आहे. कारण अति पण काही ते अतिपरिचयात अवज्ञाही आपल्याला करायचे नसते, पण सूक्ष्म का होईना ज्ञान आहे. मला माहिती आहे साधारण हा काय विचार चाललाय, ह्या कुठल्या टप्प्यावर बोललं जातंय, हे कुठल्या गोष्टीविषयी बोललं जातंय, हे इतपत माहीत असणं, ह्याचं सुद्धा जे रिफ्लेक्शन आपसूक तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या जेस्चरमध्ये जे येतं ना, त्यातूनही डेफिनेटली तुमचं व्यक्तिमत्व चांगलं दिसतं, सुंदर दिसतं. चाहत्यांचा त्रास होतो कधी कधी, म्हणजे एक रसिक प्रेक्षक म्हणून नाटक बघायला जी गर्दी भेटते म्हणा, हे करते म्हणा, हाऊ डू यू टेक युअर फॅन्स, किंवा विचित्र काही वेळेला प्रश्न येतात, विचित्र पद्धतीने त्यांना कळत नाही कुठल्या वेळेला फोटो काय काढून घ्यायचंय, बोलायचं काय. सो त्याचे एज्युकेशन, आपल्याकडे असं काही एज्युकेशन नसतं, एक मॉरॅलिटी असते प्रत्येकाने ठेवायची. तर शहर वाईज काही वेगळेपणा असतो का, एखादा शो शिवाजीला लागला, पुण्यात लागला आणि कुठे गेला तर चाहते नाटक संपल्यानंतर किंवा तुम्हाला बघितल्यानंतर कसे बदलताना पाहतात, किंवा तुला कसे चाहते आवडतील, की काय पद्धतीने ते समजत मॉप केलेले काय म्हणजे चाहते. खरं तर सगळ्या माझ्या चाहत्यांच्या मान ठेवून मी हे सगळं बोलते, त्यांच्याविषयी आदर आहेच. मुळात असं होतं की कलाकारांना चाहते
आवडत असतातच, म्हणजे ते भेटणं, त्यांच्याकडून कौतुक करून घेणं आवडत असतंच. पण बऱ्याचदा हल्ली असं होतं मालिकांमधून काम करत असताना, जेव्हा प्रेक्षक भेटतात तेव्हा ते विचारतात, अहो बघतो तुमची सिरियल, ती कधी संपणार? आता काय संपत आली का? आता ते काय जानेवारीला आठवायला लागलं तर संपलं का? आता लग्न झालं तर संपलं का? मला असं वाटतं नेहमी की ही आमची रोजीरोटी आहे. अहो तुमच्या मुलाची नोकरी कधी जाणार असं कधीच कोणी विचारत नाही. मग आमची महिना कधी संपणार? तुमच्या हातात रिमोट असतो, तुम्ही बंद करा. त्यामुळे तेव्हा जे उत्तर द्यायचं ना, तेव्हा बर्फाची लादी डोक्यावर ठेवूनच द्यावं लागतं. अहो तरी मालिका संपणार का? नाही हो, संपून कसं चालेल, माझं घर चालतं ना त्याच्यावर. मग समोरच्या माणसाला कळतं, अरे हो आपण काय प्रश्न विचारला, बरोबर आहे, आपण असा प्रश्न नाही विचारला पाहिजे. आणि डेफिनेटली पुढच्या वेळी दुसरा कुठला कलाकार भेटला तर ती व्यक्ती असा प्रश्न विचारणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे चाहत्यांना कशा पद्धतीने नाही सांगायचं हे आपल्यावर असतं. उरला भाग फोटो आणि अमुक आणि तमुक भेटण्याचा वगैरे, तर अगदी परवाच्या प्रयोगाला सांगायचं तर कालिदासच्या एका मी निघत होते सगळे फोटो बिटो संपवून, एका बाईने मला इतक्या जोरात ओढलं की नखं लागली मला तिथे. हो तुम्ही काय करताय असं सांगणं गैरच होतं ना. अशा वेळी यायचं, शांत उभं राहायचं आणि फोटो काढायचे. फक्त मला असं वाटतं की बऱ्याचदा एकदा मी ट्रेनने प्रवास करत होते आणि एका बाईने मला ओळखलं आणि अहो तुम्ही त्या अमुक मालिकेत काम करता ना, म्हटलं आणि मी ते फार बोलले नाही की मला प्रश्न विचारले, मी एवढीच उत्तरं देत होते. तिने शेजारच्या बाईने सांगितलं, बाई आठवूच आहे ही. म्हटलं माझा आवाज बसलाय, मला त्रास होतोय, मला बोलायचं नाहीये आणि म्हणून मी तुमच्याशी बोलत नाहीये, मी आठवू नाहीये. अय्या हो का, सॉरी हा. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या विरुद्ध जर सांगायचं झालं तर लग्न झाल्यानंतर एक 4 दिवसाची सुट्टी घेऊन मी माझ्या नवऱ्याबरोबर बाहेर गेले होते फिरायला आणि तिथे मला केरळमध्ये 1-2 माणसं भेटली आणि म्हणते की तुम्ही लीना पाहतात का? म्हटलं हो. खूप छान काम करता. म्हटलं हा. इतक्या त्याच्या बायकोचं त्याला मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना करत आहे, कारण कसं असतं की सुट्टीसाठी तुम्ही आलाय. फार बरं वाटलं. म्हणजे हे सुद्धा असतं, काही माणसांकडे हेही असतं. हे सगळ्यात हाईट म्हणजे मी ट्रेनने चालले होते, अशी गर्दी खूप लेडीज कंपार्टमेंट मध्ये, मी बसले, माझ्या शेजारी एक बाई बसले, त्याच्या शेजारच्या एका बाईने असं वाकून मला सांगितलं, अहो तुम्ही लीना बाबत ना, तुमची पत्रिका देते, आमच्या ते शेजारी आहेत ना, त्यांना काय झालं पुढे? म्हटलं नाही हो, नकार दिला हो त्याने मला. हे लॉजिकच करतं ते कळलं नाहीये मला. पण तरीही प्रत्येक कलाकाराला फॅन हवे असतात, त्यांनी बाजूला यावं, बोलावं असंच वाटतं. मी आता शशांक खेडकरचा उल्लेख करेन. आमचं नाटक संपलं की एका ठिकाणी मी त्याला म्हणते की एक लालबागचा राजा आणि एक गावदेवीची देवी असे बसलेले असतात, माकडात रांग लागलेली असते त्याच्या बाहेर. पण मी शशांकला बघितलं, तो नेहमी हसून सगळ्यांना ओके फोटो काढूया, ओके फोटो काढूया, ओके हा करूया, असं चालूच असतं. आणि ते होतच. म्हणजे तुमची ही लोकप्रियता, हे सगळं तुमचं आवडणं लोकांना, हे तुम्हालाही कुठेतरी सुखावणारं असतं. त्यामुळे डेफिनेटली हवं. मी जसं मगाशी म्हटलं की नाही म्हणणं तुमच्या हातात असतं, फक्त ते नाही कसं म्हणायचं. हे नाही मी नाही, ह्याच्यापेक्षा नाही हो खरंच नाही, मला आता नाही जमणार, हे नाही म्हणणं. तुमच्या स्वरांमध्ये गंमत आहे अभिनयाची सगळी. तुम्हाला ऑडियन्सला वेळ, कॅमेरा ऑफ झाल्यानंतर किंवा पडदा पडल्यानंतरही तुम्ही 24 तास अभिनयच करत असता. ते नाही कसं म्हणायचं. एखादा माणूस आला तर आपण आवडतोय म्हटलं, त्याला नाही कसं म्हणायचं हेही तुमच्यावर असतं. अनेकदा असे कुठेतरी फोन मिळतात, कुणातरी फोन नंबर मिळतो, मग ते फोन करत असतात तुम्हाला. अशा वेळी अत्यंत शांतपणे, एक नागपूरचे आजोबा आहेत, ते मला रोज फोन करतात, मी न कंटाळता त्यांचा फोन उचलते. कारण त्यांचा विरंगुळाच हा आहे की ते लीना बाबांना फोन करतात आणि सांगतात, बघितलं, मला आवाजावरून कळतं की ते आजोबा खूप म्हातारे आहेत. आणि तेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा ते म्हणाले माझा वय 84 आहे. त्यांचा फोन मला उचलायलाच हवा. मी जेव्हा शॉर्टमध्ये सर येऊन गेला तेव्हा मी त्यांना रिटर्न कॉल करते की हा आजोबा कसे आहात तुम्ही? हा बरं बरं, आज तुझी बघितली मालिका, तू हल्ली दिसत नाहीस का, तू बरी आहेस ना, बरं तू नागपूरला कधी नाटक येणार आहे? असेही काही जोडून ठेवलेले आहेत, ज्यांना बघितलंही नाहीये पण त्यांच्याशी आता नाती निर्माण झाली आहेत. असेही काही चाहते आहेत आणि त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी पुसल्या जातात. आणि हे एवढंच लक्षात राहतं की नाही, आपले चाहते आहेत आणि त्यांच्याशी आपण प्रामाणिकपणे आणि अत्यंत मानाने आदरानेच राहिलं पाहिजे. नाटकाचा ऑडियन्स हा बदलतोय का? म्हणजे टेलिव्हिजन, म्हणजे तू तर डेफिनेटली बरंच नाटकाचा प्रवास करून आलेली आहे. शशांक खेडकर हा नाटक न करता डायरेक्ट त्याची ती लोकप्रियता बघून त्याला व्हॉटेवर
तो असतो, तू पण असतेस नाटकामध्ये. पण फरक असा की तू दोन्ही बघितलंयस. म्हणजे आता बरीच नाटकं आम्ही अशी पाहतोय की टीव्हीवरती स्टार दिसत आहेत, म्हणजे आणि ती गर्दी होते असं पण दिसतंय. तर प्रेक्षक हा हार्डकोर नाटकवाल्याबरोबर टेलिव्हिजनचा ऑडियन्स कलाकारांना बघणारा येतोय का? आलं तर उत्तम आहे. आल्यानंतर तो नाटक बघून एन्जॉय करतोय, ठीकच आहे. पण त्यांच्या दाद देण्यामध्ये काही फरक जाणवतोय की ठीक आहे ना, मला काही कलाकारांना बघायला आले, बसले, नाटक छान एन्जॉय पण केलं त्यांनी, आपलं साध्य झालं ना. टेलिव्हिजनच्या पब्लिसिटीची नाटकाला गर्दी व्हायला लागली तर उत्तमच आहे. पण ऍज अन आर्टिस्ट तुला काय वाटतंय की प्रेक्षक बदललाय तर काय झालंय? हो, टेलिव्हिजन बघणारा प्रेक्षक जेव्हा त्याचा आवडता कलाकार रंगमंचावर दिसणार आहे तेव्हा डेफिनेटली त्याला बघायला येतो. त्याचा आवडता कलाकार, त्याचा जो टेलिव्हिजनवर त्याचा दिसणारा त्याचा आवडता कलाकार आहे, तो रंगमंचावर आल्यावर त्याला टाळ्याही देतो. माझ्या मते तुमच्या एंट्रीला टाळ्या येतात त्यापेक्षा तुमच्या एक्झिटला टाळ्या जास्त महत्वाचं आहे. एंट्रीला टाळ्या हे टेलिव्हिजनसाठी असतात, ते तुमच्या आवडत्या कलाकाराला येतात. पण माझ्या एक्झिटला टाळ्या आल्या तर त्या माझ्या कामाला टाळ्या आलेल्या असतात. त्यामुळे मी नेहमी या गोष्टीकडे लक्ष देते की माझ्या एंट्रीला नाही नको छान चालेल हरकत नाही. माझ्या एक्झिटचे लोक किती कौतुक करतात. लोक बदलले, प्रेक्षक बदललाय. तो ह्याच्यासाठी मला असं वाटतं की जो टेलिव्हिजनवर बघणारी माणसं इथे दिसतात म्हणून येतो ना, तो 5 प्रयोगात संपतो. 100व्या प्रयोगाला सुद्धा आम्ही बघितलंय ना, आम्ही परत आलोय अशी सांगणारी माणसं असतात ना, ती हार्डकोर नाटकवाली असतात आणि ती येतात. म्हणजे मराठी माणूस नाटक वेडा आहे हे फक्त लेखातलं वाक्य नाहीये, हे खरोखर वाक्य. मराठी माणूस नाटक वेडा आहे जो अजूनही शनिवार दुपार, रविवार रात्र, रविवार दुपार, शुक्रवार रात्र अशा नाटकांना येतो. पूर्वी असं व्हायचं की खरोखर ना सकाळचे प्रयोगही चांगले जायचे, ऑड ते सकाळ सुद्धा चांगला जायचा, जे हल्ली होत नाहीये. हल्ली शुक्र शनी रवी असेच प्रयोग होतात आणि अशाच प्रयोगांना लोक गर्दी करतात. आता त्यांची व्यवधानं खूप वाढली आहेत, त्यामुळे असेल कदाचित. पण प्रेक्षकांची दाद देण्याची जी पद्धत आहे ना, ती मी जशी म्हणाली तशी बदलली. नंतर प्रयोगाकडे ते बदलत जाते. नंतर आम्हाला कळायला लागलं की नाही, हा नाटकाचा प्रेक्षक आहे, हा नाटकाचा प्रेक्षक आहे. कारण तो फक्त तुमच्या तुम्ही कलाकार आहात म्हणून तो टाळी नाही देत, तो एखाद्या डिरेक्शनच्या मूव्हला पण टाळी देतो, तो एका लेखकाच्या वाक्यालाही टाळी देतो. आणि जेव्हा लेखकाच्या वाक्याला टाळी येते तेव्हा कळतं की हा नाटकाचा ऑडियन्स आहे. आणि हा बऱ्याचदा मला पुण्यात जाणवतो की लेखकाच्या वाक्याला टाळी येते की अरे क्या बात आहे, हे म्हणजे लहानपण एखाद्या नाटक केलं होतं मी, त्याच्यात एक वाक्य होतं, काय हो तुम्ही आता भाड्याने राहता? हो. तुमचं भाड्याचं घर किती भाडं किती आहे? 1200. का? 500 रुपयाच्या घरात राहिलं तर काय उन्हाळ्यात गळतं ना कधी. आणि तो इतका टोचून बोलायचा, इतकं ते लागेल असं मार्मिक बोलायचा. मुंबईला त्या मनाने हा लाफ्टर कमी आला. पण कोलटकरांची लेखणी काय आहे हे ज्या प्रेक्षकाला माहिती आहे त्याने भरभरून या वाक्याला दाद दिली आणि आम्हाला कळायचं की हे लेखकाच्या वाक्याला टाळी आहे. किंवा मी जेव्हा इंदुकाळे सरलापुळेसारखं नाटक करायचंय तेव्हा मला कळायचं की हे वामन मल्हार जोशांच्या लिखाणाच्या टाळ्या आहेत त्या. करावे आपली वगैरे ही जी भाषा कुठेतरी लुप्त होत चालली आहे, गायब होत चालली आहे, ह्या भाषेला जेव्हा टाळ्या येतात तेव्हा कळतं की हा नाटकाचा ऑडियन्स आहे जो वर्षानुवर्ष नाटक बघतोय. मला थोडंसं असं वाटतं की अजूनही प्रयोगाला येणारा प्रेक्षक हे यंगस्टर्स थोडे कमी आहेत. तरुण वर्ग अजून नाही फिरत आहे म्हणावं तसं कौटुंबिक नाटकाला. कदाचित थ्रिलरला ते जातात किंवा कदाचित काही ऑड नावं असलेली नाटकं असतील. मला आठवते लहानपणी आयला चायला म्हटल्यावर माझा मामा मला ओरडायचा की आयला म्हणायचं नाही, चायला म्हणायचं नाही, आता रेग्युलर या नावाने नाटकं येतात. अशी काही ऑड नावं असतील तर तिथे तरुण वर्ग जातोय. मग मला असं वाटतं की मग या नाटकाला का नाही. मग अशा वेळी कदाचित ते अच्छा हा टीव्हीवरचा एक आवडता कलाकार आहे म्हणून येतात, पण त्यांना कळतं की अच्छा नाटक म्हणजे हे असं असतं आणि त्यांची कुठेतरी अभिरुची जास्त बदलते, संपन्न व्हायला लागते आणि तेही बरं पडतं. म्हणजे हाही एक फायदा होतो अशा काही नटांबरोबर काम करताना की अरे म्हणजे मला आठवत आहे की पूर्वीच्याच काळी पूर्वी म्हणजे एक 4 वर्षापूर्वी अशी मात्र येते वगैरे जेव्हा मी करत होते तेव्हा अशी रांग नाही लागायची. लोक बाहेर पडायच्या आधी मी कपडे बदलून त्यांच्यातून निघून जायचे. 1-2 माणसं मला भेटायची, थांबवायची आणि म्हणायची तुम्ही आता होतात ना, छान झालं हा का. आता मला कळत नाही की तुम्ही खरोखरच नाटकासाठी येता का तर तुम्हाला फोटो हवा असतो.
कलाकाराबरोबर. मग तो FB वर अपलोड होतोय, मग तो कुठे अपलोड होतोय, कुठे कुणाकडे तरी दिसतोय, तो दाखवतोय मित्रमैत्रिणींना, आज मी DPच टाकलाय खांद्यावर हात टाकून. नाटकाविषयी काय म्हणणं आहे? अजूनही नाटकाला येतात म्हणतात छान हा छान तुमची छोटी आई. एक मिनिट, नाटक कसं वाटलं? त्यातून काय मिळवलं? त्यातून त्याचं म्हणणं काय हे तुम्हाला कळलं का? त्यामुळे प्रेक्षक बदलतो, पण मला असं वाटतं की 100व्या प्रयोगापर्यंत ज्या नाटकाचा प्रेक्षक टिकतो ते नाटक उत्तम, आणि त्या नाटकाला खरोखरच नाटक वेळा माणूस उचलून धरतो. मग तेव्हा तुम्ही कोण कलाकार आहात, कोण संस्था आहे, कोण लेखक आहे, कोण दिग्दर्शक आहे हे महत्वाचं नसतं. कदाचित नवीन नवीन फुलं असतील पण तरीही लोक नाटक उचलून धरतात, कारण त्या नाटकाच्या शेवटी आहे ना कलाकृती दमदार असते, कलाकार नाही. कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ हे फक्त टेकू असतात त्याचे. उत्तम आणि दर्जेदार होते ती फक्त आणि फक्त कलाकृती असते. तुम्ही खूप चांगली माणसं घ्याल आणि नुसती बसवून ठेवाल, काय कराल? लोक बघणार नाही, 3 तास बघतील. अशी रांगेत सगळे TV कलाकार बसवून ठेवले, खूप मान्यवर मंडळी बसवून ठेवली, हा ठीक आहे बघितलं आम्ही. ते जेव्हा कला सादर करायला लागतील त्यातून जी निर्माण होईल ती कलाकृती, ती लोकांना भावली पाहिजे. आणि ती जर उत्तम असेल, मग ती यंगस्टर्स असू देत किंवा न्यू कमर मुरलेली कोणी मातब्बर मंडळी असू देत, जर कलाकृती उत्तम असेल तर प्रेक्षकांकडून त्याचं कौतुक केलं जातं. अनेक कलावंत काय म्हणतात त्याला मॅनिप्युलेशन किंवा संपर्क मोहीम, अनेक सतत दिग्दर्शकांना संपर्क करणं वगैरे अशा पद्धतीनं हे होत असतं. तर अशा वेळेला कुठल्या करिअरच्या आधीच्या बॅचमध्ये तुला कामांनीच काम मिळालंय असं व्हायला आहेच, म्हणजे तरी पण असा काही काळ आला की ज्याला तुला असं वाटलं की अरे तो व्यक्ती जरा जास्तच दिसतोय, इकडं तिकडं संपर्क जास्तच वाढवतोय, त्याच्यामुळे त्याला चांगले रोल मिळायला लागलेले? सो नाही, मला हे पटत, म्हणजे एकतर स्त्री सुलभ स्वभावानुसार सतत मला अजूनही वाटतं की हा रोल जास्त मी चांगला केला असता, हा रोल मी जास्त चांगला केला असता, मला का नाही विचारलं, हे माझी काही ओळख नव्हती का? पण मला असं वाटतं की त्या तुम्ही ना तिथे भूमिकेला चपखल असणं फार गरजेचं असतं. कदाचित तुम्हाला संपर्कातून एखादा रोल मिळेलही, आपली खूप चांगली मैत्री आहे, आपली खूप चांगली ओळख आहे म्हणून मी एखादा रोल मला मिळेलही, पण मी त्या भूमिकेला खरोखरच न्याय देऊ शकते का? हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे कधी कधी असं होतं की चल लीना एक छान प्रोजेक्ट आहे आणि आपण ते एकत्र करूया, आणि मग मला असं वाटतं की पण हा रोल माझा नाहीये, मी या भूमिकेसाठी योग्य नाहीये. पण तिथे तुमची मैत्री, ओळख, पाळख काही कामाचं नसतं, कारण तुम्ही समाधानी झाला पाहिजे. तुम्ही कदाचित ओळखीतून मिळवालाही एखादा रोल, पण तुम्ही रात्री जर झोपाल, पॅकअप करून तुम्ही घरी जाल, तेव्हा तुम्हाला असं वाटेल का की हा मी मागितलंय, हे मला मिळालं नाहीये. मागण्यापेक्षा मिळालेलं जे असतं त्याचं सुख जास्त असतं. मला बऱ्याचदा असं वाटायचं, म्हणजे अगदी खरं उदाहरण द्यायचं झालं तर दिग्दर्शक मंगेश कदम माझे खूप चांगले आणि जवळचे मित्र, मी त्यांना सतत म्हणायचे की तुम्हाला बाकी सगळे दिसतात, मी तुम्हाला दिसत नाही, मला नाही वाटत का कधी रोल द्यावा. आता कित्येक नाटकं आहेत जी मी करू शकते. म्हणजे मधला तर एका अधांतर नंतरचा असा होता की आम्ही एकत्र कामच नाही केलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की लीना, जेव्हा एखादा रोल तुझ्यासाठी असेल तेव्हा तो काहीही झालं तरी तुझ्याचकडे येणार, त्याची तू काळजी नको करू. पण तुला हे चालेल का की एखाद्या भूमिकेसाठी तुला कास्ट केलं आणि बाहेर लोक असं म्हणाले हा ती मंगेशची मैत्रीण आहे ना, फोन दिलाय. म्हटलं नाही, मला नाही चालणार. ते म्हणाले मग थोडा वाट बघ, थोडं पेशन्स ठेव, कारण एक काळ असा आला होता की आता संपलं का सगळं, माझ्याकडे भूमिकाच नाहीयेत, माझ्याकडे रोलच नाहीयेत, मला कोणी विचारतच नाहीये, आता काय करायचं. मग ते अगदी म्हणजे लोकांना जाऊन भेटण्यापासून ते मग ते असं असतं ना, या हातात हिरा घालायचा, या हातात पाचू घालायचा, या हातात पाणी घालायचं, सगळं केलेलं होतं मी. आणि मग मला कळलं की असं करून मला भूमिका मिळणार आहेत का? नाही मिळणार आहेत. मग मी काय केलं पाहिजे? हा सगळा वेळ कारणी लावला पाहिजे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाटेल पण मी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर येणार आहे. त्या सगळ्या काळात जवळजवळ तो, आणि तो काळ खूप मोठा होता, 4-5 वर्षाचा काळ होता की माझ्याकडे काम नाहीये आणि आता मी काय करू, बरं येणारा काम हे मला आवडत नाही, हे नको असं म्हणत होते मी. त्यातही परत मी सिलेक्टेडच कामं करायची होती मला. अशा काळात, त्या 5 वर्षाच्या काळात मला फक्त माझ्या पुस्तकांनी तारलं होतं. मी खूप वाचलं होतं आणि मला असं वाटायचं की हा जर मी काही केलं तर, ह्याच्यावर आपण काही केलं तर, ह्याच्यावर आपण काहीतरी केलं होतं. आणि एक दिवस तो उगवला ज्या दिवशी मला एक उत्तम भूमिका ऑफर झाली आणि नंतर मी काम करायला लागले, रेग्युलर काम करायला लागले. ती टचवूड आत्तापर्यंत मी मागे वळून नाही बघितलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आत्ता माझ्या घरात गोष्ट कशी गमतीचीचं स्क्रिप्ट पडलं होतं की माझ्या समोर मला दिसतंय ते टेबलवर, आणि मी मंगेशला घरी याला विचारलं की हे काय आहे. म्हटलं, मी चालत होते ते स्क्रिप्ट आणि म्हटलं मंगेश हे काय आहे. तर म्हणाले की अगं नवीन नाटक. म्हटलं तुम्ही डिरेक्ट करताय.
तो म्हणाले की नाही अजून काही ठरलं नाही. म्हटलं करा मग, जर कोणी विचारत असेल तर खूप छान आहे हे नाटक, मला वाचताना कळत आहे. म्हणाले तुझं झालं का पूर्ण वाचून? म्हटलं मी बसल्या बैठकीत संपवलं स्क्रिप्ट. मला म्हणाले बरं आपण बोलू नंतर. आणि 1-2 दिवसांनी त्यांनी सकाळी चहा पिता मला विचारलं की तुला ते स्क्रिप्ट आवडतंय का? म्हटलं हो. त्यातली आई करशील? मी, तुम्ही मला विचारताय? तर म्हणाले हो, कारण इथे मला पूर्ण खात्री आहे की हा रोल तुझ्यासाठी आहे. मला असं पुढेच येऊन म्हणणार नाही की आई मंगेशची बायको ना, त्याने तीच असणार, तीच कास्ट होईल. मला माहितीये तू हा चांगला करशील. त्यामुळे जरा पेशन्स ठेवा. कसं आहे माहितीये, प्रवाह सोडून इकडे तिकडे जाण्यात ना, भटकण्यात काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा तुम्हाला एकदा तुम्ही दिशेला लागलेले असता ना, तुम्हाला एक दिशा मिळालेली असते ना, मग कशाला इकडे तिकडे जायचं? जे उत्तम आहे, उत्तमपेक्षा राहते जे तुमच्यासाठी आहे ते तुमच्याकडे. आता मी जर म्हटलं की ऍक्च्युली ना कतरीना कैफ की मी, अगं नाही तू नाही, कतरीना कैफच तू करशील उत्तम, हा भाग वेगळा आहे. तुम्ही ऍक्टर आहात यार, तुम्ही जन्मालाच कलाकार म्हणून आलेला आहात, तर तुम्ही तो उत्तमच करा. पण त्या भूमिकेला तुम्ही चपखल आहात का? मी अधांतर नावाचं नाटक केलं होतं, तेव्हा मला तरी सांगितलं होतं की खूप छान नाटक आहे लीना, तू हे कर. म्हटलं हो मी करेन ना. आणि पहिलं नाटक वा छान मस्त, आणि मी करते सगळ्यांची नाटकं अशी पटापट सगळ्यांचे रोल्स हातात आले. म्हटलं अरे मला पण आलं, कारण मला माझा दिग्दर्शक अडवत नाहीये ना काम करताना. मला दिग्दर्शक अडवतात ना परत असं म्हणजे तुम्ही चुकताय, पण मला कुठेच अडवत नाहीये माझा दिग्दर्शक, मला आलंच आहे. असं झाल्यावर एक दिवस सगळं नाटक बसल्यावर मला मंगेश कदमनी बाजूला बोलावलं आणि ते मला म्हणाले की झालं आता नाटक तुला? हो मला आलं, आता काहीच प्रॉब्लेम नाही. म्हटलं काय आता उद्या ओपनिंग? हा मला आता येते, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा त्यांनी मला सांगितलं तू चुकीचं बोलतेस. म्हटलं म्हणजे तू ना खूप भागवत बोलतेस. लीना भागवत ही मुलगी ना, ही मंजू दुरी नावाची मुलगी आहे जी किरण गावात राहिली आहे, जिचं आजूबाजूचं चित्र विदारक आहे, जिचा नवरा मिल कामगार आहे, ज्याचं सगळं देशोधडीला लागलंय, ती तिच्या आईकडे येऊन राहते आणि तू इतकी स्पष्ट शुद्ध असं नको बोलूस. म्हटलं आईला म्हणजे मला काही कळत नाहीये. मी सांगतो तुला. मग जयंत पवार बिचारे माझ्या मदतीला धावून आले. जयंत पवार आणि मी, आमची रिहर्सल सकाळी 11ची असायची. तेव्हा सगळेजण रिहर्सलला खूप वेळ द्यायचे, तेव्हा काही सिरियलच्या शूटिंगला जायचं नाही कोणी, त्यामुळे सकाळी 11 ते रात्री 8 अशी रिहर्सल व्हायची. आता तो गेला, इतिहास जमा झाला आहे रिहर्सलचा काळ. पण तेव्हा सकाळी 8 वाजेपर्यंत, आता म्हणजे मी 12 वाजता येईल, मग मी 2 वाजता जाईल. मग एक काम कर, पांडव इलोच्या तालमीला तर मला आठवतही नाही की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो की नाही. मला वाटतं प्रयोगातच आम्ही सगळे एकमेकांना दिसतो, कारण वैभव एका ध्रुवावर असायचा, चिन्मय एका ध्रुवावर असायचा, मी आणि अंशुमन एका ध्रुवावर असायचे, कुशल पत्रिके वेगळ्याच ध्रुवावर असायचा. पण आमच्या सगळ्यांची खूप छान मैत्री होती. मुळात प्रसाद कांबळी खूप आमच्यावर विश्वास ठेवून होता. प्रसादला खात्री होती की हे सगळे एकत्र येऊन काहीतरी बरं करतील, त्यामुळे प्रसाद कांबळी आणि मंगेश एकत्रित आमच्यावर विश्वास असल्यामुळे त्या तालमीने आम्हाला तारलं. पण एनिवे, विषय अगोदरचा होता की मला जयंत पवारनी एक 8 वाजता तारीख संपली की 8 ते 9 ते माझ्याबरोबर बसायचे. मला म्हणाले त्यांनी स्क्रिप्ट काढलं. हा, नाटकातली पहिली ओळ, पहिलं वाक्य माझं होतं. म्हणजे काय आहे ते वाक्य? म्हटलं मोहन उठ रे. हा, आता मोहन नाही म्हणायचं, खोडते मोहन. म्हटलं मग ह नाही, म्हण मोहन. म्हटलं हा, उठ नाही, उठ. आता ते वाक्य वाच. ए मोहन उठ रे. हा, अशी आहे ती मंजू. ती मोहन उठ 11 वाजले अशी नाहीये. ए मग उठ रे, मिलचा बोंगा झाला बाकडाचा. तशी विस्कटलेली मुलगी आहे, तशी टाप टीप घडीची मुलगी नाहीये. ती किरण गावातली मुलगी आहे, ती सडेतोड मुलगी आहे. त्याच्या कॉस्ट्युमच्याही बाबतीत असं झालं तर राजन भिसेने कॉस्ट्युम केलं होतं आणि मी बघितलं, म्हटलं शी हे काय, हा कुठला गाऊन? तुम्हाला म्हणाले दळपुत्री रंगाचा गाऊन आहे, हाच घालायचा आहे. मी म्हणजे असं बेबी पिंक वगैरे काढत होते, नाही असं नाहीये. अरे तिचा भाऊ असा माड्यावर एक अशी तलवार ठेवतो, जसं काढतो आणि अख्खा मारी बिस्किटचा पुडा देतो त्याला, म्हणून पळत जातो. ती अशी खूप छान, असं नाही. आणि मग ना ते कॅरेक्टर मिळत गेलं मला. अच्छा हे असं आहे, अच्छा हे असं आहे, अच्छा हे असं आहे. त्यामुळे मग मला कळलं की म्हटलं की मग आता तुम्हाला कसं वाटलं की मी करेन? जर मी, कारण मी बोलायला लागले ना, मी शुद्ध बोलायला लागले की बाहेर आमचे दिग्दर्शक बोलायचे, ए भागवत, मला कळायचं नाही भाषा सुटते, माझी भाषा सुटते. तर मला वाटलं की आता कसं हो, तुम्ही मला म्हणालात ना की मी करेक्ट कॅरेक्टर असेल तर निवडतो, मला कुठे बोलता येतं? ते म्हणाले भाषा सुधारता येते, पण तुझं दिसणं, ते रापलेपण, ते टेन्शन, ते सगळे 4 भाऊ आणि तशी तू दिसतेस मला आता ह्याच्यात. म्हटलं हा, थोडक्यात तुम्ही जर तसे दिसता, तुम्ही त्या भूमिकेला न्याय देऊ शकता, हे जर त्या प्रोडक्शनला माहिती असेल तर डेफिनेटली ते तुमच्याकडे येणार. आपण त्याच्यासाठी कुठला वेगळा मार्ग निवडून आपलं समाधान घालवून नाही घ्यायचं की हे मी मागे
मागितलं म्हणून मला मिळालं, काय खरंच माझं होतं आणि ते मला मिळालं. आणि मागून मिळण्यापेक्षा माझंच होतं ते मला मिळालं याचं समाधान जास्त बरं असतं, जास्त चांगलं असतं असं मला वाटतं. नाही, आणि हिंदी खुणावतं का? मी आता हिंदीत परत ये, पण अनेक आपल्या चांगले मराठी कलाकार, पुरुष स्त्री छान रोल केलेत अनेक जणांनी. तर आत्ताच्या टप्प्यावरती असं हिंदीत खुणावतं का? तेही येतील असं वाटतंय का? डेफिनेटली आपले काही नाटकांना बोलवावं, माझं नाटक बघायला आहे, असा प्रकार केले तर चांगलं होऊ शकतं असं वाटतं. काही दिग्दर्शकांना बोलवून हिंदीत पण चांगलं काम सिनेमांमध्ये करावं. हिंदी खुणावतं, डेफिनेटली हिंदी खुणावतं. पण मी कटाक्षाने काही गोष्टी टाळल्यात, त्याच्यात मी हिंदीकडे जाणं टाळलंय. कारण एक तर वर्किंग आवर्स, मी ह्या पद्धतीने काम करू शकते का? मला माझी लिमिटेशन्स माहिती आहेत. मी राऊंड द क्लॉक किंवा मी 20-20 तास काम नाही करू शकत. मला घरी आज बेडशीट बदलायच्या आहेत, आज भाजी कसली करू, आज बाई नाही आली, हे काय भांड्यानं साबण तसाच आहे, ह्याच्यात मी रमणारी मुलगी आहे. मी असं सगळं सोडून आता फक्त काम करूया अशी मुलगी नाहीये. त्यामुळे हिंदी हे क्षेत्र चांगलं आहे. ज्यांना तिकडे वळायचं असेल, जायचं असेल, त्या प्रत्येकाने आपल्या मर्यादा आपल्या बाजूला आखून घेऊन तिथे नक्कीच जावं. कारण तिथे परत एक वाहत जाण्याचा धोका असतो. त्यामुळे आपल्या मर्यादा आखून जर तुम्हाला तिथे वळायचं असेल तर तुम्ही नक्कीच वळावं. पण मी होऊन तिथे जात नाही, कारण माझी लिमिटेशन्स मला माहिती आहेत की मला नाही इतका वेळ काम करायचं, मला नाही अशा पद्धतीने इतकं काम करायचं, मला माझा वेळ लागतो. मला एखाद्या गोष्टीसाठी मी स्वतःला काही वेळ देते. मी माझा स्वतःचा पर्सनल असा एक वेळ काढून ठेवते बाजूला, आणि तो हिंदीमध्ये मी किती काढू शकेल. माझ्या टर्म्स अँड कंडिशन्सवर जर समोरचा माणूस काम करणार असेल तर मी डेफिनेटली हिंदीत करेन. पण उगाच मला नाही. टेलिव्हिजन बद्दल, मी सिनेमांबद्दल पण विचारतो. सेम, म्हणजे एखादा चांगला भूमिका मी स्वतःहून धावत, ओ या ना, ओ बघा ना, ओ करा ना, असं मी केलं नाही. मी श्रावणी देवधरची पहिचान सारखी, रवीना टंडन, विनोद खन्ना वगैरे अशी, त्याचं तर असं झालं होतं की आमचं कोर्ट सीन होता आणि माझा सीन होता, आणि त्या दिवशी मॅच होती, इंडिया पाकिस्तान मॅच होती, आणि विनोद खन्नाला मॅच बघायची होती. म्हणजे श्रावणीला सांगत होते, श्रावणीताईला की क्या यार तुमने शूटिंग लगा के रखा है, नई लड़की है, उसका ही सीन है, अभी कितना टाइम जाएगा वगैरे. आणि मी आले माझ्या सीन, मला हे माहिती, मला हे नंतर कळलं. पण त्याचं जरा असं झालं की कोणतरी नवीन मुलगी आणि तिचा एक अख्खा सीन आहे आणि आपण कोर्ट रूम मध्ये नुसते वकील म्हणून बसून आहोत. तर आणि त्याला मॅच बघायला जायचं होतं, आणि मी आले आणि त्या ह्याच्यात उभी राहिले. खूप घाबरले होते, कारण रवीना टंडन आणि विनोद खन्ना असं दोघंही बसले होते. आणि ऍक्शन म्हणजे फक्त तो काय असतं ते, तो कॅमेराचा आवाज सुरू झाला ना की एक किक बसते तुम्हाला, आणि तो आवाज सुरू झाल्यानंतर मी धाड 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 सीन केला, आणि सेम मॅच सुरू व्हायच्या आधी पॅकअप झालं होतं आमचं. तर विनोद खन्ना असं, अरे ही कोण आहे? तर श्रावणी त्यांनी खूप छान उत्तर दिलं. श्रावणी त्यांनी सांगितलं, थिएटरवाली आहे. आणि मग ते स्वतः आले, आणि खरंच म्हणजे टायगर व्यक्तिमत्व विनोद खन्ना आहे. आणि त्याने मला सांगितलं की अरे काय फर्स्ट क्लास यार, तू पटकन सीन आवरला, अभि श्रावणी अभि तू पॅकअप कर, मुझे मॅच देखनी आहे. आणि मग श्रावणी त्यांनी पॅकअप केलं. त्यामुळे मी केल्या, हिंदी फिल्म्स केल्या नाही असं नाही. पालेकरांची कैरी केली, हाती का अंडा नावाची मी एक खूप छान फिल्म केली अरुण खोपकरांची. आणि हाती का, खूप कमी जणांना माहिती असेल की हाती का अंडामध्ये माझ्याबरोबर माझे हिरो होते तौफिक कुरेशी. तौफिक तौफिक कुरेशी, आणि मी तर ऍक्टिंग केली आहे त्यांनी माझ्या बरोबर. आणि अजूनही आम्ही भेटो की ते मला सांगतात, अरे ये तो मेरी हिरोईन आहे असं करून. पण आम्ही ते केले. पण पुन्हा असं होतं ना की ते तद्दन व्यावसायिक नाही, त्या तद्दन व्यावसायिक फिल्म्स नाहीये. मग त्या परत महोत्सवातल्या किंवा थोड्या समांतरला जाणाऱ्या फिल्म्स केल्या. पण एखादी चांगली आली तर मी करेन, नाही असं नाही. पण मी त्याच्यासाठी खूप आटापिटा नाही करत आहे जीवाचा, किंवा करेन असं मला वाटत नाही. समकालीन किंवा ज्युनियर पण की त्यांचे अभिनेत्री इतर काही गुण असं वाटतं की अरे हे घ्यायला पाहिजे, जुने नवीन ज्युनियर बरेच जण आठवतात. आणि त्यातलं महत्वाचं नाव म्हणजे ज्योतिताई आमच्या, ज्योती सुभाष, ज्यांनी मला खूप शिकवलं. आणि त्यांनी पावलोपावली खूप मदत केली आहे मला. म्हणजे एखादी भूमिकेचा अभ्यास वगैरे दूरची गोष्ट आहे, पण ती भूमिका कशी वाचायची हे मला ज्योतिताईने शिकवलं. मी अशी पाखरे येते नावाचं नाटक आहे, अधांतर आम्ही आधी एकत्र केलं, त्यानंतर आम्ही अशी पाखरे येते करत होतो. आणि त्यातली जी मुलगी होती अशी पाखरे येते मधली,
तर त्या मला सांगितलं त्यांनी की लीना तू एक काम कर, तू आहे ना ती मुलगी सोडून इतर सगळं वाच, तिचे डायलॉग सोड, त्या हिरोईनचे त्या मुलीचे डायलॉग सोड आणि इतर सगळे वाच बरं. म्हटलं की हा का हो, तुम्हाला वाचतं. मग मी वाचलं. तर म्हणाला कळलं तुला आजूबाजूची माणसं तिच्याविषयी काय काय बोलली आहेत, तशी ती मुलगी आहे, ती तुम्हाला परफॉर्म करताना मदत होईल. की अहो अंमळ हट्टी असेल ना तरी ऐकेल कोण. म्हटलं ती अंमळ हट्टी आहे, ती स्वतःचं खरं करणारी मुलगी आहे. किंवा उगाच दांड पाय आपल्यात चालू नकोस, म्हणजे ती दांड पाय आपल्यात चालते. हे काय सतत का खिडकीत, म्हणजे ती सतत खिडकीत उभी राहणारी मुलगी आहे. उगाच टक लावून नको राहूस, म्हणजे ती उगाच कुठेतरी तंद्री लागणारी मुलगी आहे. असे सतत तिच्याविषयी इतर माणसं काय बोलतात ह्यातून ते कॅरेक्टर उभं राहतं. आणि त्यानंतर आजपर्यंत कुठलंही स्क्रिप्ट, कुठलाही रोल माझ्याकडे आला की आधी मी अख्खं स्क्रिप्ट वाचते आणि त्याच्यानंतर आपली व्यक्तिरेखा काढून मी अख्खं स्क्रिप्ट वाचते की तिच्याविषयी इतर लोक काय काय बोलतात. म्हणजे तसं ते कॅरेक्टर आहे. म्हणजे ना अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला ना असं कोणीतरी सांगून जातं आणि त्या आयुष्यभर तुमच्याकडे राहतात, आयुष्यभरासाठी राहतात तुमच्याकडे. म्हणजे जग संपूर्ण गुरु दिसते तुम्हाला, कुठेही तो गुरु सापडू शकतो. असं नाही की मी आता इथे समोर बसले आणि मी त्याच्या रोज पाया पडते तर हाच एक गुरु आहे. तो तर गुरु डेफिनेटली आहे जो तुम्हाला हाताला धरून शिकवतोय. पण जगात अनेक ठिकाणी अनेक अशी माणसं भेटतात जी आपली खरोखरच गुरु होऊ शकतात. म्हणजे आता जसं याने भरतचं नाव काढलं तर भरतकडून मी काय शिकले की खरंच तो इतका शांत असतो की भरत तू कसा इतका शांत राहू शकतोस. तू अजूनही त्याच तळमळ तीच असते, तीच आत्मीयता असते, तीच ओढ असते समोरच्या माणसाला भेटायची. कुठेही तुझ्याकडे असं नसतं की मी कुठेतरी मोठा झालोय. प्रत्येकाकडून काहीतरी शिकणं असतं, प्रत्येकाकडून काहीतरी शिकणं असतं. जसं मला मंगेशने सांगितलं होतं की लीना तू शेवटचा शब्द खातेस, तू शेवटचा अक्षर उच्चारत नाहीस पूर्ण. मी नाही केला काल, नाही काल, हा ल तुझा जातो. मी दुसऱ्या डिरेक्टरकडे काम करताना हे लक्षात ठेवते कारण माझा हा डिरेक्टर मला सांगणारा नाहीये, मला दुसऱ्या कोणाकडून तरी वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. मला हे लक्षात ठेवलं पाहिजे. अशा प्रत्येक म्हणजे मी जेव्हा त्या माणसाला सांगते ना तुम्हाला आठवतं तुम्हाला असं सांगितलं तेव्हा ती माणसं विसरलेली असतात. मी असं सांगितलंय असेल. मला विवेक वाकने खूप छान सांगितलं. मी तालीम करत होते आणि मी सतत चुकत होते आणि मी इतकी घाबरत होते की अरे मी काय चुकतेय सारखी आणि एवढी मोठी मोठी माणसं समोर बसते. मी एक नाटक करत होते हाच खेळ उद्या पुन्हा नावाचं, ज्यात हेमू अधिकारी, जयंत सावरकर, मंगेश कदम काम करत होते. नंतर श्रीरंग गोडबोलेने लिहिलं होतं, धनंजय गोरे डिरेक्ट करत होते. तिथे प्रदीप मुळे, अजित पुरे, तुषार राणी खूप आंतरनाट्याची माणसं येऊन बसायची आणि मला इतकी भीती वाटायची कारण माझं हे आयुष्याचं पहिलं नाटक होतं. तेव्हा मला विवेकाने बाजूला घेतलं आणि सांगितलं की लीना चूक ना, नक्की चूक, कॉन्फिडंटली चूक आणि मी चुकली आणि परत चूक. तू त्यातल्या त्यात सावरायला गेलीस ना तर काहीच धड होणार नाही. त्यापेक्षा चूक तू चूक, मग तू थांब आणि परत नव्याने सुरू कर. हे मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे मला अशी वेगळी माणसं वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर, मग ती कधीतरी सहकलाकार होतीही कधी नव्हतीही, पण ही माणसं मी विचारांना माझ्या जास्त कसं मी प्रगल्भ होईल, मी कशी जास्त शिकेन ह्याच्यासाठी ही धडपडणारी माणसं आहेत की ज्याने मला खूप मदत केली. म्हणजे ह्याच्यात खरं तर सुतराम संबंध नाही पण मी माझ्या आईला लक्षात ठेवेल कारण माझ्या आईने सांगितलं बाई कर तू काम, पण हे बघा मी घरातली सगळी माणसं बसून बघू शकू ना असं कर. हे तिचं खूप चांगलं होतं. एका सामान्य गृहिणीचं, सामान्य आईचं वाक्य होतं, पण मला कळलं की त्यातून काय निवडायचंय आणि काय घ्यायचंय मुळात. त्याच्यानंतर आता कुठलीही भूमिका मी खरंच असा विचार करते की हे जे मी करते हे माझे आजोबा बघतील ना समोर बसून, माझ्या आजोबांना असं नाही होणार अरे काय करते माझी नात. त्यामुळे असं प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वेळी प्रत्येक एक वेगळा माणूस भेटतो. आमचे बाळू मामा शिवाजी मंदिरला जे चहा देतात ते बाळू मामा जेव्हा म्हणतात ना लीना छान झाला तेव्हा बरं वाटतं आत कुठेतरी, कारण त्या माणसाचा इतका अभ्यास आहे, इतकं बघितलं, इतका अनुभव आहे त्यांच्याकडे, जाता येता बघतात ते. पण माझा एक कान असतो की आपण बाळू मामांनी येऊन सांगितलं मला लीना आजचा सीन छान झाला, लीना आज चांगलं, काय लीना तू आज मस्त हसवलं, आज तू रडवलं, किंवा त्या आठवणीने जेव्हा तुम्ही चहा नाही पित्या त्या कॉफी पितात, हे माझ्यासाठी एका माणसाने लक्षात ठेवणं माझी आवड. इतकी मी त्याला जवळची वाटते माझ्या कामामुळे ना, ह्यातून मला फार समाधान मिळतं. मग अशा टप्प्यावरची ही माणसं आहेत जी मला आपली वाटतात, जी मला जवळची वाटतात. माझं प्रत्येक आमचे बॅकस्टेजवाले काय दादा कसे आहेत, काय असं आहे तसं आहे, हे जे मी म्हणत जाते ना त्यांच्याबरोबर, तेव्हा ते मला बरं वाटतं की एखादी गोष्ट नसेल तेव्हा त्याला असं वाटतं की हे मी लीनाला सांगू शकतो. नाही आज जरा खुर्चीचा प्रॉब्लेम आहे, त्याला भीती नाही वाटत की आता मी कसं सांगू हिला आणि ते दाखवेल का माझ्या अंगावर. आणि त्यामुळे मी जेव्हा त्याला सांगतो ना ठीक आहे मी आज ऍडजस्ट करते पण उद्या येईल ना, तेव्हा ती खरंच दुसऱ्या दिवशी आलेली असते, कारण मी त्याला एक वेगळा मान दिलेला असतो आणि तोच मान त्यांनी मला दिलेला असतो. त्यामुळे ते बरं वाटतं.
त्यामुळे टप्प्यावर सहकलाकारांबरोबरच पण ज्या मागची जी माणसं आहेत ना, ज्यांना मी अशी धरून चालते, ती फार आवडीची आहेत माझ्यासाठी. ओव्हरऑल तू काही स्वतः काढतेच वेळ तेव्हा तू वाचन करते कळलं, तेव्हा तू घरातली कामं करते हे कळलं मला. पण तुझं डे मध्ये अजून काही माहिती नसलेल्या आम्हाला गोष्टी आहेत का? दोन गोष्टी आहेत जेव्हा मी स्वतःसाठी वेळ काढते तेव्हा. एक तर मी बराच वेळ जुनी गाणी ऐकते. मी सकाळी माझ्याकडे अजूनही म्हणजे किचनमध्ये रेडिओ आहे. अदरवाईज मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी व्हेज मध्ये काही सुंदर पदार्थ करता येतात, कारण मी स्वतः 100% व्हेजिटेरियन आहे. मी अंडही खात नाही, त्यामुळे शाकाहारी काही बरे पदार्थ करायला जमतात का? मला किचन मध्ये राहायला आवडतो, त्यामुळे मी असे काही मी स्वतः दिसतच असेल की मी फूडी आहे. मला खायला त्यातून जर गोड असेल तर मग बघायलाच नको. तरी काहीतरी कॉम्बिनेशन करून काही करता येईल का? किंवा मग कधीतरी मी जुनी गाणी ऐकत असते. मला गाणी ऐकायला आवडतात. माझ्या घरी माझी 2 छोटी भाचरं आहेत, माझी भाची आणि माझा भाचा. मला त्यांच्याबरोबर मस्ती करायला आवडतं. नॉर्मल रुटीन लाईफ असतं माझं. आणि बाकीचं ते नेहमीच आहे ना, कामवाल्या बाईबरोबर भांडणं, इस्त्रीवाल्याचे कपडे मोजणं आणि इतना दिया था. म्हणजे हिंदी तर इतकं मला असं म्हणतात की तू खूप मराठी हिंदी बोलतेस. तर मी एकदा असं म्हटलं, मला असं म्हणायचं होतं की मी बघेन नाही तर काढून टाकेल. मी तिला म्हटलं मी देखूंगी और निकाल दूंगी. तेव्हा मला सगळ्यांना येते का किती मराठी हिंदी बोलतेस, काय देखूंगी. मग मी असं थोडंसं सध्या बरं हिंदी बोलावं याचा प्रयत्न करते की तर आता आपल्याला निदान बरं हिंदी बोलता आलं पाहिजे. व्याकरणिक दृष्ट्या बरं हिंदी. बंबई हिंदी तेरेको मेरेको सगळ्यांनाच येतं, पण तरी असा माझा वेळ असतो दिवसाचा. ह्या क्षेत्रातल्या व्यक्तीशी आमचंही लग्न आहे, तसं तुझंही लग्न तसंच आहे मुकेश कदम यांच्याशी. तर तुमचं कलात्मक शेअरिंग, तुमच्या एकत्र काम करण्याच्या आणि एकमेकांच्या कलाकृतीशिवाय इतर जे काही चाललंय त्याविषयी तुमच्या कशा पद्धतीने डिस्कशन्स? मुळात आमच्या दोघांना एकत्र आणणारा किंवा आमचं एकत्रित येणं बांधून ठेवणारा, कायम ठेवणारा धागा म्हणजे नाटक. मला स्वतःला नाटकाची आवड आहे प्रचंड. आणि त्यांना म्हणजे मी तर सिरियल तरी करते, पण मंगेश कदम हा माणूस असा आहे की जो फक्त आणि फक्त नाटक, म्हणजे मला वाटतं नाटकावर माणूस आहे की ज्याने कधी सिरियल केली नाही, सिनेमा केला नाही, ज्याला फक्त आणि फक्त नाटक करायचंय. तर अशा वेळी आम्हाला बांधून ठेवणारा जर धागा समान आहे आणि तो नाटक आहे, तर डेफिनेटली आमच्या घरात चर्चाही फक्त नाटकांवरच होत असते. एकदा मला आठवतंय, मी छान तयार झाले, साडी बिडी नेसले आणि गजरा घातला मी आले, तर मला त्यांनी सांगितलं की सेकंड ऍक्ट मधली सरू आहे. मला ते फार लागलं नाही की अरे जेव्हा तुमची तुलना ही नाटकातच होते, नाटकाविषयीच होते, तेव्हा तुम्ही तुमचं स्वत्व कुठेतरी गेलेलं असतं का? म्हणजे मला हे आवडलं असतं, अरे काय चिकली दिसतेस, मस्त दिसतेस, छान दिसतेस. त्यांच्यासाठी मी फक्त नाटकातलं एक पात्र होते. मग एकदा म्हटलं की नाही, आता आपण खूप झालं नाटक, आता आपण कुठेतरी बाहेर जाऊया, आपण कुठेतरी 2 दिवसाची सुट्टी घेऊन फिरायला जाऊया. असं झाल्यानंतर जेव्हा मी बॅगमध्ये सगळे कपडे भरले, तेव्हा 2 नाटकाची स्क्रिप्ट टाकली. काय करणार इतका वेळ, कुठेतरी मग काय करायचं, तर एक नवीन नाटक तरी वाचू ना. किंवा आमच्या घरात 24 तास नाटकाची डिस्कशन होत असतात की हे नाटक कसं होईल, हा सीन कसा होईल, ह्याच्यावर आणखी काय केलं पाहिजे, ह्याच्या ऐवजी काय केलं पाहिजे. म्हणजे कधी कधी तर इतकी होमरातुंबरीवर जातात ती की हा जा माहिती काय होती नाटक, मला माहिती काय ते. पण नंतर मला माहिती असतं की थांबा, काहीतरी एक वाक्य सॉलिड बोलून गेले ना, ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे करत असतानाच आम्ही दोघांनी स्वतःला एक मर्यादा घालून घेतली की किती ढवळाढवळ करायची कामं. मी हे सांगेन की नाही, हे काहीतरी चुकतंय, हा हे काहीतरी करायला पाहिजे, हा तेही ह्याच पद्धतीने ना, हे बघ तू पण हे जरा, पण उगाच अति नाही आले त्याच्यात शिरत की आता मला सगळंच माहिती आहे, आता मी दिग्दर्शक आहे, किंवा आता मला सगळंच माहिती आहे, आता मी एक ऍक्ट्रेसच आहे आणि आता मला सगळंच आलंय. असं आम्ही करत नाही. आम्ही ते बांध दोघांनीही एकमेकांना घालून घेतले. आणि आत्ता गोष्टीची गंमत करत असताना तर इतके गमतीशीर आणि इतके छान छान प्रसंग होतात की आमच्या नाटकात एक, म्हणजे आता बऱ्याच जणांनी बघितलं, मला आठवत असेल, मी माझ्या मुलाविषयी सांगत असते की आठवा जरा कसे खेळायचा तुम्ही त्याच्याबरोबर, घोडा झुकझुकडी, एक पाय गळ्यात एक पाय गळ्यात, आणि हे सगळं खेळत असताना तुमचा एक वेगळा खेळ, इतका इमोशनल सीन आहे, इतका इमोशनल. आणि असं एका प्रयोगात आम्ही असे हात घेऊन बसलो होतो आणि मी बोलत होते आणि चुकला, मला कळलं की नाही माझा पेस जातोय, अच्छा
आणि म्हटलं की अहो इतके इमोशनल सीन मध्ये तुम्ही काय माझा हात असा करताय की तू पिकअप नाही त्याला वाक्य उचल, खूप ड्रॅग होतोय सीन. हेही एक चौकस असतो आम्ही सतत कामाच्या बाबतीत. किंवा एखादं नाटक करत असताना तर असं ते मला बऱ्याचदा म्हणतात की मी असं थकून बसतो आणि मग मला वाटतं की नको 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 ती आधी नंतर डोकं खाईल माझं, हे काय केलंयस. माझी कलाकृती माझी बायको बघणार आहे किंवा माझं मी केलेलं नाटक किंवा मी केलेला एपिसोड माझा नवरा बघणार आहे, हे समाधान वाटून किंवा ह्याचं टेन्शन राहतं. समाधानापेक्षा ह्याचं टेन्शन येऊन जेव्हा आम्ही काम करत असतो ना तेव्हा मला वाटतं म्हणजे मला नाही आठवत की आम्ही फार काही कुठे फिरायला गेलोय, कुठे एकमेकांना काही गिफ्ट दिली आहे, कुठे काय प्रपोज केलंय, नाही. आमची आवड आम्ही एकमेकांना कशाच्या मार्फत देतो की एक उत्तम सीन, ते एक उत्तम नाटक करतात आणि मला म्हणतात हे घेतलं हे तुझ्यासाठी. त्यामुळे एक रिस्पेक्ट ठेवून आणि एक दोघांची कॉमन आवड जपत आणि डेफिनेटली पुन्हा एकदा मला तशी बऱ्यापैकी मोकळी देत की बाबा मी आज पण नाहीये, मी उद्या पण नाहीये, मी परवा पण नाहीये. अशा वेळी जे सांभाळणं असतं, जे सांभाळणं गरजेचं असतं, जर ते मला जसं माझ्या आई वडिलांनी सांभाळलं तसंच आज मला म्हणजे सासरची माणसं सांभाळतात, जे फार गरजेचं असतं. काही कलाकार वेगळ्या क्षेत्रात अचानक पदार्पण करतात, काही लेखक असतात वेगळे काहीतरी करतात काही काळानंतर. असं काही पुढा होतंय का शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय असंच काही घडणार आहे, म्हणजे आपलं फील्ड सोडून वेगळं? नाही, आता तरी माझं तसं काही मला असं जाणवत नाही, कारण आता माझा फोकसच वेगळा आहे. त्यामुळे आता मला अभिनय करायचा आहे. हा, त्याच्या माध्यमातून जे मला करायला मिळतंय, जे करायला आवडतंय ते मी डेफिनेटली करेन. मी करतेच आहे. ह्या क्षेत्रामध्ये आपण निर्मिती करावी पुढे जाऊन, खरं असं काहीतरी किंवा अजून काही दिग्दर्शन करावं भाई, म्हणजे ना खुणावायला आहे ना, खुणावायला अनेक गोष्टी असतात की मला वाटतंय मी डिरेक्ट करावं, मला वाटतंय मी निर्मिती करावी, मला वाटतंय. मुळात दिग्दर्शन ह्या वेगळ्या विजन असतात. हे वेगळं, तुम्हाला कॅमेराची लेन्स कळली, तुम्हाला कॅमेराचा अँगल कळला म्हणजे तुम्ही डिरेक्टर नाही. मला स्वतःला असं वाटतं. त्याच्यासाठी वेगळी विजन असतं. तुम्हाला ना ती फ्रेम वेगळ्या पद्धतीने दिसायला आली, तुम्हाला केवळ ती टेक्निकल दृष्ट्या व्यवस्थित दिसली, ह्याच्यापेक्षा तुम्हाला त्यातली इमोशन्स बाहेर काढता आली तर ते दिग्दर्शन असतं. आणि मी अजून तेवढी मोठी झालेली नाही, मला ते विजन नाही की एखादा सीन जेव्हा माझा डिरेक्टर बसवत असतो तर मला असं वाटायचं एखादा सीन बसा किती मस्त, पण त्या डिरेक्शन मध्ये जेव्हा चेतन एखादी मूव्ह सांगायचा आणि त्याचं लॉजिक तो सांगायचा तेव्हा मला कळायचं की नाही बॉस, मी आपलं मारेन. माझं म्हणजे काय की हा सीन खूप स्टॅटिक होतोय, तू एक काम करतो इथून इथे चालत जा, स्टॅटिक होतोय म्हणून नको, त्याला लॉजिक दे. आणि जेव्हा माझं दिग्दर्शन व्हायचं, चेतन दादासारखं दिग्दर्शन जेव्हा मला त्याचं लॉजिक सांगायचं तेव्हा मला कळायचं की दिग्दर्शन करणं हे तुम्हाला बसली बात नाहीये. किंवा जेव्हा मला मंगेश सांगत की हा सीनचं म्हणणं हे आहे, त्याचा हा कॉर्नर झाला आणि आता हे कॉम्पोजिशन होऊन हा एकटा पडलाय, फॅमिलीत एकटा पडलाय असं वाटलं. बरोबर, जे मला नाही सुचणार. त्यामुळे मी अजून तरी दिग्दर्शन निर्मिती इथे वळलेले नाहीये. मला स्वतःला आता फक्त अभिनय करायचा आहे. आणि मी जसं म्हटलं तसं की लिखाण ही माझी आवड आहे, पण तो माझा व्यवसाय नाही, अजूनपर्यंत तरी नाही झालेला किंवा होईल असं मला माहित नाही. म्हणजे आता येणारे तरी पुढच्या 2 वर्षात नाही करायचंय मला फक्त अभिनय करायचंय. फक्त ह्याच्यात माझी कॉम्पिटिशन काय आहे की मी 4 वर्षापूर्वी जे काम करत होते आणि मी आज जे काम करते त्याच्यात मी स्वतःला किती सुधारलंय, मी किती वर आले का मी आणखीन खाली गेली. माझी स्पर्धा माझ्याशी आहे, माझी स्पर्धा हिच्याशी तिच्याशी अशी नाहीये. ऍक्च्युली ना मला मदर इंडिया करायचंय, ऍक्च्युली ना मला फुलराणी करायचंय नाही, ऍक्च्युली मला असं करायचंय जे हे कॉम्बिनेशन कसं आहे की नर्गिस म्हणजे मदर इंडिया, फुलराणी म्हणजे भक्तिताई, तसं एक कॉम्बिनेशन लीनाचं असेल का की अमुक एक नाटक म्हणजे लीना. मला हे करायचंय. माझा ड्रीम रोल म्हणजे जो फक्त माझा असेल, ज्याच्यावर लीना भागवत शिक्का असेल. हिने केलेला ड्रीम रोल माझा कसा असू शकतो असं मला वाटतं नाही. त्यामुळे परत तुम्ही तेच करणार काही अर्थ नाही, कारण त्यांनी ऑलरेडी एक मैलाचा दगड बसवलेला आहे, ऑलरेडी ते झालेलं आहे. त्यामुळे माझी स्पर्धा माझ्याशी आहे, 100% माझ्याशी. की मी मागच्या वर्षी जे काम केलं ते आणि मी आता येत्या वर्षात जे करणार आहे ते, त्याच्यात मी निदान एक पायरी तरी वर आलं पाहिजे. दुसरं माझं सतत असं सगळ्यांना सांगणं असतं
की लिफ्टचा मुखटा, पायऱ्या चढा, पायऱ्या. कारण तेव्हा जो घाम येतो ना, तेव्हा जे कष्ट पडतात ना, ते पुढे तुम्हाला उपयोगी पडतात. तुमचे पाय जमिनीवर ठेवायला सुद्धा आणि तुमच्या स्वतःवर एक माज करायला सुद्धा. कारण तेव्हा तुम्ही पायऱ्या तुम्हाला कळतं की 3ऱ्या पायरीवर ठेच लागली होती, 4थ्या पायरीला बरं वाटलं, 5व्या पायरीला दम लागला होता, 6व्या 7व्या एकदम चढलो. हे तुम्हाला माहिती असतं. लिफ्टमध्ये तुम्हाला कळत नाही, पोचलो, मिळाला, सक्सेस, येस बॉस, त्याची किंमत नाही राहत, ते क्षणभंगूर होऊन जातं. माझ्या नशिबाने मला त्या पायऱ्या चढायला मिळाल्या. ज्या पायरीवर ठेच लागली तिथे खूप उत्तम सांभाळणारे हात मिळाले. काही ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही बरोबर आहोत, हात धरायची गरज नाही, तुझी तू चाल, आम्ही आहोत, असा पाठिंबा दिला. काही पायऱ्यांनी खूप वाईट वागणूक दिली आणि त्यातून एक वेगळंच काहीतरी शिकवलं की अरे माझा म्हणणारा माणूस असा वागला का, अच्छा हाही एक अनुभव आहे. त्यामुळे अनुभवाची शिदोरी जितकी जास्त जास्त मोठी मोठी होत जाईल ना, तितके तितके तुम्ही जास्त जास्त चांगले माणूस म्हणून व्हाल, जास्त कलाकार चांगला म्हणून जगायला लागाल. त्यामुळे ती शिदोरी जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा आणि ती फक्त पायऱ्या चढून वाढेल असं मला वाटतं. इकॉनॉमिक्स हे इतकं वाढतं चाललंय, सहकलाकारांकडे येणाऱ्या गाड्या किंवा हे सगळं. आता तू वेगळ्या पद्धतीची ऍक्ट्रेस आहेस हे लक्षात एवढंही हा प्रश्न विचारतो तरी देखील फ्युचरचं आर्थिक नियोजन आपल्या स्वप्नांमधलं असलेलं किंवा आर्थिक इन्सिक्युरिटी आपल्या क्षेत्रातली आहे काय, या संदर्भात आर्थिक गोष्टींकडे कशी पाहतेस? मुळात मी भागवत आहे, त्यामुळेच तिथेच कळेल तुम्हाला 5 काय काहीतरी काय 5 नाही. म्हणजे ते साधी दिवाळीची वर्गणी 10 काय, 10 कशाला 5. गणपतीची 51 काय 51 लाइटिंग करता फक्त 25 बरोबर आहे. अशात मी लहानाची मोठी झाली. त्यामुळे नियोजन हे डेफिनेटली माझ्याकडे आहे. आता पुन्हा एकदा कंजूस यांनाही कळेल पैसा. हा मी तेच म्हणते की कंजूसपणा आणि संचय ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तो संचय कुठल्या पद्धतीने करायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आता मी खरंच ट्रेनने नाही जाऊ शकत. कारण असं असतं की एक तर माझं सामान, माझी व्हॅनिटी, माझे जेवणाचे डबे, कारण मला स्वतःची काळजी घेतली पाहिजे, मी बाहेरचं खात नाही, हे एवढं सगळं घेऊन ट्रेनमध्ये आता मला चढणं शक्य होत नाही. कारण खूप लोक ओळखतात, मग कोणतरी आपल्याला हात मारते, कोणतरी हे करते. त्यामुळे माझी गरज काय आहे तर माझी एक गाडी. मग आता ती गाडी आल्यानंतर मागच्या सीटवर माझा डबा, माझी व्हॅनिटी राहून बाजूच्या सीटवर मी बसू शकते ना, इतपत ती मला चालते. मग मी स्वतःला असं नाही करू शकत की आता मग आणखीन एक मोठी घेऊया, आता आणखीन एक मोठी घेऊया, आता आणखीन एक मोठी घेऊया. नाही, घर ही आता मुंबईत गरजच आहे. मग आता मी ते घर का घेते की खरं तर आम्ही 2च माणसं, मग तुम्हाला 2 BHK, कारण त्यातली एक रूम आमचं ऑफिस होऊ शकेल. पुढे काही काम करायचंय, मंगेशला काही नाटकावर चर्चा करायची, वाचन करायचंय. आता सध्या मुंबईत तालमीनं जागा मिळणं ही कधी कधी इतकी कठीण गोष्ट होऊन बसते. मग अशा वेळी इनिशियल वाचन ही जी स्टेज आहे ती घरात होऊ शकते का? त्यामुळे आपली गरज ही इथपर्यंत असेल ना तर चालेल. पण इन्व्हेस्टमेंट तुम्ही इथे पण घेतलंय, इथे पण घेतलंय आणि इथे पण घेतलंय, हे करायला हरकत नाही. पण अशा वेळी हा संचय करत असताना तुम्ही तुमची कामं निवडण्याची पद्धत चुकतेय का? तुम्ही मग घरच्यांना वेळ देताय का? केवळ आता मला इथे पण जागा करायचा आहे, इथे पण हा पैसा हवा म्हणून मी खूपच काम करायला लागते, मग इथे पण मी खूपच काम करायला लागते, मग मी स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड करते, मी दिवस रात्र शूटिंग करते, सकाळी 7 ते 2 इकडे करायचं, 2 ते 10 तिकडे करायचं, 10 ते 9 तिकडे करायची, आणि असं करून काय करायचं का घर घ्यायचं. पण मग त्या घरात राहायचं कधी? मग मी फक्त आवक माझी हे घ्यायचंय, हे घ्यायचंय, हे घ्यायचंय, हे घ्यायचंय ह्याच्या मागे लागते. आणि मी जसं अगदी सुरुवातीला म्हटलं तसं कामातला प्रामाणिकपणा कुठेतरी कमी व्हायला लागतो. मग तो प्रामाणिकपणा कामात टिकत नाही, कारण तेव्हा आपला फोकस बदललेला असतो. तेव्हा आपला फोकस फक्त हा असतो की मला पैसे कमवायचे. जेव्हा आपली गरज सीमित असते तेव्हा आपला फोकस असतो मला उत्तम काम करायचंय, कारण माझी गरज एवढी आहे जी भागलेली आहे. त्यामुळे संचय तर नियोजन तर नक्की असावं. माझं ते थोडस आहे की स्वभावातला फरक असेल, त्यामुळे असेल कदाचित की मंगेश जरा सहृदयतेने वागणार आहे आणि मी थोडी प्रॅक्टिकल वागणारी मुलगी आहे. मी थोडी भावनांना आवर घालू शकते. मी आत्ता इथे प्रॅक्टिकल काय आहे, नाही हे असं नाही,
मग अशा वेळी मला नाही म्हणता आलं पाहिजे. नाही, हे सगळं काय झालंय ना, आज आणि ह्याचं 50 रुपयाने काय होता देऊन टाक. आणि माझं असं असतं की नको ना, कशासाठी आपणच हे वाढवून ठेवतोय. मग तर पुढच्या वेळी आपण त्याची अपेक्षा वाढवणार की हे मला नाहीतरी 50 दिले, पुढच्या वेळी 100 देतील. पण मला असं वाटतं की त्यामुळे कदाचित आमचं घर बॅलन्स होतं की मी खूप जास्त प्रॅक्टिकल आणि ते जरा थोडे भावनिक असे असल्यामुळे आमचा तराजू जरा साम्य दाखवतो की मी काही गोष्टी प्रॅक्टिकल राहून, काही जर माणसं माझ्यापासून दुरावत असतील तर ते भावनिक होऊन ते जपतात. आणि कधी कधी अति भावनांमध्ये त्यांच्याकडून माणसं दुरावली जात असतील तर मी प्रॅक्टिकल राहून माणसं जपते. त्यामुळे आम्ही त्याचा तराजू असा तोडून धरतो बऱ्यापैकी. पण नियोजन हा आत्ताच्या घडीला खूप महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं, आर्थिक नियोजन. मला एक प्रश्न विचारायचा की आत्ताची जी मुलं आहेत त्याचे अनेक जण वर्किंग आहेत, कॉलेज पास आउट आहेत, ते वेगळे एज्युकेशन घेतात, नाटक करायचं, पण मला आता माझ्या लग्नाची वेळ आलेली आहे. अशा प्रसंगी काय यांनी काय सांगशील, सल्ला पडत नाही किंवा आसपास काही कलावंत तुझ्या तरुण दिसत असतील तर तेही कसे विचार करत असतील, आजच्या जमान्यातले स्वप्न पाहणारे कलावंत आणि आर्थिक गोष्टी. मुळात मला असं वाटतं की तुमचा स्वतःवर एक कॉन्फिडन्स हवा, तुम्हाला स्वतःबद्दल एक आत्मविश्वास हवा की मी जरी थांबलो आत्ता, मी आत्ता मला काम नाहीये, मी आता या प्रोजेक्टला नाही म्हणालो. कारण कधी कधी असं होतं की या विधान परिस्थितीत आपण चुकीची प्रोजेक्ट निवडायला लागतो, आपण चुकीच्या गोष्टींना होकार द्यायला लागतो. अशा वेळी तुमचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स तुम्हाला दाखतो की मी आत्ता नाही म्हटलंय, आत्ता मी नाही म्हटलंय, दुसरं वर्ष मी नाही म्हटलं, तिसरं वर्षही मी नाही म्हटलं की 4थ्या वर्षी माझ्याकडे काम येईल आणि त्या पुढच्या 3 वर्षात मी सगळा बॅकग्राऊंड करून काढतो. हा तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स हवा. कॉन्फिडन्स म्हणते हा मी, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. कारण तुम्ही एकमेव व्यक्ती, आपण स्वतः असे असतो की ज्याला आपले प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट माहीत असतात. कितीही जवळचा, अगदी सख्खा मित्र असू दे, आई वडील असू दे, बहीण असू दे, जवळची भाऊ असू दे, नवरा असू दे, बायको असू दे, तरीही स्वतः आपण जितके ओळखतो ना तितका दुसरा कोणीच माणूस आपल्याला ओळखत नाही. त्यामुळे मला माहितीये की मला काय हवंय आणि मला काय मिळवायचं आणि ते मला मिळणार आहे की नाही. मी जर स्वतःला 4 वर्ष असं थांबवलं असतं की मला माधुरी दीक्षित व्हायचंय तर मी ती कधीच झाली नसते. मग तिथे स्वतःला थांबवणं, स्वतःवरचा कॉन्फिडन्स ही चुकीची गोष्ट आहे. आणि जर तसं असेल तर त्या दृष्टीने मी प्रयत्न केले का, मला माधुरी दीक्षित व्हायचंय हे मी ठरवलं, मग मी त्या दृष्टीने प्रयत्न केले, मी वर्कआउट केले, मी स्वतःची फिगर राखली, मी स्वतःचं कॉम्प्लेक्शन राखलं, मी स्वतःचा अभिनय वाढवला, मी स्वतःला नृत्यात निपुण केलं, मी याच्यासाठी 4 वर्ष खर्ची घातली आणि मी माधुरी दीक्षित झाले आणि मी पुढचे मागच्या 4 वर्षाचं बॅकग्राऊंड करून काढलं. नाही, आपण काय करतो, आपण फक्त स्वप्न बघत असतो आणि आम्हाला असं सांगितलं की काय नाही, थांबा, तुमच्याकडे काम येणार. थांबा नाही, वाट बघा. थांबा आणि वाट बघा ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ते वाट बघत असताना तुम्ही थांबायचं नाहीये, तुम्ही तुमच्यातलं प्रोसेस, तुमच्यातली डेव्हलपमेंट चालूच ठेवायची आहे. पण कधी कधी असं होतं ना की अरे आता काय करू, आता घरचेही माझ्या मागे लागले की बाद झाला नाटक बिटक, आता बाद झाली सिरियल बिरियल, ते काय तुला मिळत नाही, आता तू नोकरी कर. अशा वेळी खरोखरच मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या व्यवसाय करण्याला प्राधान्य द्यावं. मग तो व्यवसाय करत असताना तुम्ही आता पुढची 3 वर्ष काही पैसे कमवले नाही तरी या इन्कमवर राहू शकता. अशी जेव्हा वेळ येईल तेव्हा मग तुम्ही त्या 3 वर्षात पुन्हा तुमच्या आवडीच्या क्षेत्राकडे वळा. आता हे ना कसं म्हणून मी तुम्हाला सांगू, हे व्यक्तिपरत्वे ठरणारी गोष्ट आहे ही तुमच्यावर ठरणारी गोष्ट आहे की तुम्हाला कोणी तुमच्या प्रायोरिटीजवर ठरणारी, ही प्रायोरिटीजपेक्षा तुमच्या समजावर, तुम्ही जे स्वतःला ओळखून आता त्याच्यावर ठरणारी गोष्ट आहे. हे तुम्हाला कोणी सांगून नाही करणार, कारण तुमची आर्थिक परिस्थिती, तुमच्या घरचं प्रेशर, टेन्शन, तुमच्या घरची पोकळी हे फक्त तुम्हाला माहिती असतं. आणि अशा वेळी मध्य काय काढायचा तो तुम्हाला माहितीये, तो तुम्ही काढणं फार गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला कुठल्या झोनमध्ये कम्फर्टेबल समजताय की नाही, आता मी हे केलं पाहिजे, नाही आता मी हे केलं पाहिजे, हे तेव्हा तुमचं तुम्हाला कळेल ना, तेव्हा मला वाटतं तुमच्यासाठी सगळ्यांसाठी ते जास्त सोपं होईल. हे सगळा प्रकार जे सिरियलचा तुझ्याकडे आला कसा आणि एवढं हे ठेवलं असं वाटलं होतं का, नॉर्मल प्रश्न आहे पण ते लोकांना ऐकायला आवडतील. आणि काय गंमत जम्मत असते तुमची आणि काय सिरियल कशी आली म्हणायचं झालं तर मंदार देवस्थळी सिरियलचे निर्माते, दिग्दर्शक
त्यांच्याशी माझी ओळख होती, आधी आम्ही काम केलेलं होतं, फार पूर्वी काम केलं होतं. नंतर जवळजवळ 15-20 वर्षात आमचा काही संपर्क नव्हता. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा मी अगदी नवीन काम करायला लागले होते, म्हणजे अगदी पहिली दुसरी सिरियल, तेव्हा विनय आपटरकडे मंदार असिस्ट करायचा आणि तेव्हा आमची ओळख होती. आणि अचानक एक दिवस मंदारचा फोन आला आणि मला म्हणाला मी एक सिरियल करतोय, मी प्रोड्यूस करतोय. म्हटलं अरे असिस्टंट डिरेक्टर टू प्रोड्युसर. मला मध्ये मंदारची सगळी कामं मला माहिती होती, आभाळमाया मला माहिती होतं किंवा अवघाची संसार माहिती होतं, अनेक त्याच्या सिरियल मला माहिती होत्या. मी म्हटलं की अरे अचानक आता निर्माता खूप छान वाटलं एवढं एक स्थित्यंतर बघून. म्हटलं हा मंदार काय मी सिरियल करतोय, त्यातली एक भूमिका तू करशील का? म्हटलं हो आपण भेटूया का? म्हटलं हो भेटूया ना. आणि मी बोरिवलीला राहते, तो कांदिवलीला राहतो, आम्ही कांदिवलीला एका सीसीटीव्ही मध्ये भेटलो आणि त्यांना सांगितलं 6 बायका आहेत. अरे 6 बायका? म्हणाला हो जरा रिस्की शॉट आहे पण बघू आपण करू. 6 बायका आहेत, 6 सासू आहेत आणि असं 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 तरी सगळी मला बदलायला सांगितली. म्हटलं अरे खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे. तर मला तुझं एक विशिष्ट रोल मध्ये म्हणणं आहे की तू ना लपून छपून तुझ्या नवऱ्याला भेटत असतेस, बाकी सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत पण तुझा मात्र नवरा तुला भेटत असतो. आणि म्हटलं क्या बात आहे मंदार, खूप छान आहे, खूप वेगळं आहे, आपण करूया. तेव्हा खरं तर ती सिरियल इतकी हिट होईल वगैरे कुणालाच कल्पना नव्हती. म्हणजे मला असं वाटतं की मंदारलाही नसावी. एक विश्वास होता स्वतःवर की आपल्याला करायचंय ते चांगलंच करायचंय. पण आम्ही खूप इनोसेंटली ते करत गेलो आणि ते लोकांना इतकं आवडायला लागलं. त्या शरयूचा वेडेपणा, धोळसटपणा, तिचा विसराळूपणा. म्हणजे मला तर छोटी आई हे नाव पडलं होतं की मी कुठूनही जाता येता मला छोटी आई छोटी आई छोटी आई असं म्हणायला लागले होते लोक. आणि आम्ही ती सिरियल केली आणि मुळात जनरली असं होतं की 2 बायकांचा आपापसात पटत नाही, इथे तर 6 आहे. त्यामुळे थोडंसं असं होतं की अरे बापरे आता ह्या राहतील ना सगळ्या एकत्र, करतील ना सगळं काम व्यवस्थित. आणि आता परिस्थिती अशी आहे की आता आमचे डिरेक्टर्स आणि असिस्टंट डिरेक्टर म्हणतात की अरे किती पट्ट या बायकांचं, आता पास आता म्हणजे चला शॉट रेडी आहे, चला शॉट रेडी आहे, असं खेचून की चला आता शूटिंगला चला. आमच्या सेटवरचं वातावरण हे इतकं सुंदर असतं. एक तर 6 बायका, कारण प्रत्येक जण घरून डबा आणतो. म्हणजे तुम्ही विचार करा लंच ब्रेक काय असेल आमचा, अशा सगळ्यांच्या घरी डबा. त्यातल्या त्यात मला कधीतरी टोमणे ऐकायला मिळतं की लीनाची भाजी आपण नंतर खाऊया स्वीट डिश म्हणून, कारण तू सगळ्या भाजीत पूर घालतेस. त्यामुळे पण इतकी मजा असते, इतकी धमाल असते. आम्ही प्रत्येकाचा डबा असतो, कधीतरी आम्ही ठरवतो एक दिवस आम्ही सगळ्यांनी आज आपण काय करूया, म्हणजे आज आपण पावभाजी करूया, कोणीतरी भाजी आणा, कोणीतरी कांदे चिरून. आम्ही असं सेटवरच काहीतरी करत असतो. एक दिवस तर असा मोठा डबा भरून कोथाचं पिठलं दिलं होतं मी आणि मग तिथेच सेटवर गरम केलं आणि एक दिवस सगळे मग तू कोथाचं पिठलं आणलंस ना, माझ जेवणाला भाकऱ्याच मागवूया. अशी धमाल असते आमच्या सेटवर. अक्षय तृतीयेच्या दिवशी, कारण बऱ्याचदा असं होतं की शूटिंग करावंच लागतं, सण वार म्हणून काय तुम्हाला सुट्टी आहे असं होत नाही. मग ते आम्ही सेटवर सगळे साजरे करतो सण. स्पॉट बॉय पासून डिरेक्टर पर्यंत, निर्मात्यापर्यंत सगळ्यांचे वाढदिवस सेटवर साजरे केले जातात केक कापून. सगळ्यांचे. स्पॉट बॉय का असे ना, आम्ही सगळे एकत्र उभं राहतो, त्याच्यावर सुरू देतो सांगतो सर केक काप. खुश होतात ती माणसं, खूप मजा येते. मुळात आमच्या सेटवर आम्ही कुणालाही स्पॉट दादाशी हाक नाही मारत, सगळ्यांना नावाने हाक मारतात, सगळेजण नावाने ओळखतात. सुनील दादा इथं राव ना, मन्नू दादा ये दो ना, असं सगळं वातावरण आहे आमच्या सेटवर आणि खूप छान आहे ते वातावरण. आमच्याकडे अक्षय तृतीयेला आमरसपुरी होती, आमच्याकडे पुरणपोळ्या केल्या जातात, होळीमध्ये मागवल्या जातात प्रॉपर. पुरणपोळ्या. दिवाळीच्या दिवशी फराळ येतो, सगळेजण आपापल्या घरून फराळ असतात आणि लिटरली असं टेबल लागतं, त्या टेबलवर सगळ्यांचा फराळ असतो. खूप धमाल मजा मस्ती, कधी कुठलंही टेन्शन नाही, कटकट नाही, किचकिच नाही. म्हणजे असं झालं होतं की पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा रोहिणीताई आमच्या बरोबर आल्या तेव्हा रोहिणीताईंसाठी एक वेगळी रूम होती आणि आम्ही 4 बायका वेगळ्या रूम मध्ये होतो. तर एक तासभर गेला, 1.5 तास गेला, शेवटी आमच्या दरवाजा असा रोहिणीताईंनी आमच्या रूमचा उघडला. हे तुम्ही काय करताय, तुमच्या सगळ्या हसण्याचे आवाज येत आहेत मला रूम मध्ये. आम्ही त्यांनी टाइमपास करतो. हे शी मी तुमच्याच बरोबर बसणार, मी नाही एकटी वेगळी बसणार. असं करून मग त्याने म्हणजे लिटरली तुझी कॅन्डी क्रशची कुठली लेवल चालली आहे इथपासून सगळी धमाल असते, इथपासून सगळी मजा असते की आपण हा गेम डाउनलोड केलायस का, ते केलंयस का, हे केलंयस का. इथपासून ते एखाद्या महत्वाच्या सीन मध्ये की म्हणजे ते काय करूया सीनचं, नाही चांगलं झालं, काय हरकत नाही, हा ओके झाला, किंवा सुकली असतात नाही या सीन मध्ये काय आणखी करता येईल, किंवा एखादी गोष्ट मला सुचते नाही असं नको आपण असं करून बघूया ना. हे सुद्धा देवाणघेवाण असते आणि त्याच्यात कुठे इगो दुखावले जात नाही की ही कोण मला सांगणार किंवा मी का त्यांना विचारू, असं होत नाही ते. कारण आज इतक्या वर्षाचा अनुभव आहे रोहिणीताईकडे की आम्ही स्वतः होतो की रोहिणीताई या सीनचं ना काय कळत नाहीये ना, आपण तो असं करूया ना, असं करून बघूया, किंवा ती असं कसं म्हणेल हे वाक्य, अशाही गोष्टी घडतात.
त्यामुळे सेटवर इतकं खेळीमेळीचं वातावरण असतं, इतकी धमाल असते की आम्ही मग ते नेहमीप्रमाणे व्हॉट्सअपवर ग्रुपवर तुझा कॉल टाईम काय, मग तुझ्या हे आहेस का, मग ते आहेस का, कुठल्या फंक्शनला जायचं असेल तर एकत्र. आता ऐका, हा अमुक एका फंक्शनला जायचं ना सगळ्यांनी पैठणी नेसा, अमुक एका फंक्शनला जायचं ना हे सगळ्यांनी ब्लॅक साड्या नेसून जाऊया, अमुक एका फंक्शनला जायचं हे सगळ्यांनी पिंकवाले ड्रेस घाला. इतकं छान असतं, इतकी धमाल, इतकी मजा असते सेटवर आणि खूप मस्त वातावरण असतं. जे सुनीता दिदी म्हणजे न चुकता आतापर्यंत सिरियल सुरू झाल्यापासून आतापर्यंत ती रोज सगळ्यांसाठी एवढा मोठा डबा भरून दहीभात आणते. दहीभात खा, ते सतत लाईट समोर असतो ना, त्रास होतो. सुनीता दिदीचा जर दहीभाताचा डबा नसेल तर मला जेवणच नाही जात. सगळं भाजी पोळी खाऊन झालं की सुनीता दिदी आणलाय, मग ती दहीभाताचा डबा देते. इतकी धमाल असते, इतकी मजा. कुठेही एक कोणी वेगळं आहे, कोणी परक आहे असा भाव नसतो. सगळेजण एकत्र असतात, सगळेजण असिस्टंट पासून, डिरेक्टर्स पासून, स्पॉट बॉय पासून, साऊंड रेकॉर्डिस्ट पासून सगळे एकत्र असतात. आमचा कॅमेरामन आणि सगळे धमाल टाइमपास मजा मस्ती करत सिरियल करत असतात. खरोखरच ते घरगुती वातावरण होतं. मग एक दिवस सगळ्यांना अचानक लक्षात येतं, उद्यापासून डाएट, आपण खूप खातो यार, उद्यापासून डाएट. मग आम्ही एक दिवस पाळतो. दुसऱ्या दिवशी काय आणलंस, काय नाही बघा काजू बघ बरं जाऊ दे, आज काय आणलंस, कारण मी शिरा आणला होता पण आता उद्यापासून उद्या खाकरे, हा उद्या खाकरे, उद्यापासून डाएट. पण ते एक मजा असते. ह्या सगळ्यांना विचारलं आपण एक वॉकला जाऊया, सगळ्यांनी शूज आणून ठेवले. काय एरवी वेळ मिळत नाही ना, मग आमचा इतका ध्यान असतो, अवतार असतो, अशी साडी नेसलेली असतात, मेकअप असतो आणि मग बाहेर शूज घालून मी तरा चालत असतो की तिथे सेटवरच वॉक करूया, अर्धा तास वेळ मिळतो त्याच्यात. इतकी धमाल असते आमच्या सेटवर, खूप खूप मजा. शूटिंग कुठे होतं? गोरेगावला शूटिंग होतं, सारे असं म्हणजे बरं आहे, जवळ आहे. पण हे मागे वळून बघताना ही सिरियल हिट होण्यामागे काय कारण असेल? ही सिरियल हिट होण्यामागे सामाजिक बदलानुसार ते लोकांना काय म्हणजे तुम्ही काय होतंय म्हणजे स्क्रिप्टिंग छान होतंय? हा, मला तेच वाटतं की मधुगंधा आणि मंदार दोघंही आणि ऑफकोर्स चॅनलचे इनपुट्स अशा तिन्ही गोष्टी आहेत. एक तर रेडीमेड थाळी आहे मधुगंधाने दिलेली कॅरेक्टर्स आम्हाला प्रत्येकीला. आम्ही 6 जण, श्री आणि जान्हवी, त्यांना एक रेडीमेड थाळी दिली आहे मधुगंधाने की हे बघ, हे असं आहे, तुझ्याकडे हे पदार्थ आहेत, आता तू बघ, तू चटणी आधी खाणार आहेस का, तू कोशिंबीर आधी संपवणार आहेस का, तू भाजी, ते तुझं तोड. म्हणजे जेवढं तिने रेडीमेड दिलं तेवढी तिने मोकळी काही दिली आहे. पण लिखाणात उत्तम, दिग्दर्शनात उत्तम, निर्मिती मूल्यांमध्ये कुठेही वर खाली नाही. म्हणजे उत्तम गाणी सिरियलमध्ये 3-4 ठिकाणी मुबलक टप्प्यातील वेळ घेऊन मंदारने ती 2-3 गाणी शूट केली जी सिरियलमध्ये आम्ही वापरतो. असं सगळंच. आणि मग त्याच्यात चॅनल कुठलाही हस्तक्षेप नाही, नाही हे छान आहे, हे उत्तम आहे, हे मस्त आहे, असं मला वाटतं सगळ्यांचंच झालं. म्हणजे तांत्रिक सगळ्या गोष्टी इतक्या उत्तम असल्यामुळे आम्हाला कलाकारांना ते करायला जास्त मजा येते. अकॅडमी किंवा हे असं काढणं हे अनेकांचं पूर्वापार असं मत होतं, आहे अजूनही की ते तू काय बरोबर आहे असं शिकवून येत नसतं. पण ह्या मुलांनी या अकॅडमीचा, आता तुझा ब्रोशर वाचायचं सगळं काही डिटेलमध्ये माहित नाही, तरी पण डेफिनेटली कधी कधी असं वाटून जातं मला की ह्यांना खरंच खूप सोपं करून सांगतोय का, त्याच्यामुळे त्यांचा तोटा होईल की काय असं पण कधी कधी मला वाटतं. पण डेफिनेटली फायदा ह्यांनी कसा करून घ्यायला पाहिजे आणि अशा अकॅडमीची गरज, काही चांगल्या गोष्टी आमच्यासारख्या ऍक्टिव्ह लोक आम्ही याच्यात काम करतोय, पण अशी गरज आहे कशी आणि ह्या मुलांनी त्याचा कसा फायदा उठवायला पाहिजे आणि त्यात म्हणजे ते पटकन मिळालं म्हणून त्याचं काय म्हणतात त्याला, लिफ्टमध्ये बसवलंय का मी पायऱ्यांमध्ये सोडवतो मला कळत नाहीये, पण आता लिफ्टमध्ये बसूया, वर जाऊया, परत पायऱ्या उतरा आणि परत पायऱ्यांना चढा, असंही करतायत, दोन्ही गोष्टी करतायत ते. मला माहित नाही जस्ट काही. मला ही लिफ्ट नाही वाटत, मला ही तू बाहेरून इमारत दाखवतेस असं वाटतं की ही इमारत आहे, आता तुम्ही ठरवा की या इमारतीत लिफ्टने जायचंय की पायऱ्याने जायचंय. कारण मी सांगते की असं व्यासपीठ मिळणं हे माझ्या वेळी नव्हतं, तर आपल्या वेळी नव्हतं. मला नाही माहिती की अशा काही अकॅडमी आहेत, असं तिकडे जायचं असतं, तिथे 2 वर्ष 3 वर्ष शिकायचं असतं, कधी 15 दिवस शिकायचं असतं, नाट्य शिबिर असतं, हे फार माहीत नव्हतं. त्यामुळे मुळातच मला अभिनय येतो किंवा मला अभिनयाची आवड आहे हेच मला कधी कळलं नाही. मी लहानपणी कविता म्हणायचे, मग मला असं असायचं की बाई मला शाळेत जास्त कविता म्हणायला सांगतात का, कारण बाकीची मुलं नुसतं उभं राहून म्हणतात, मी हावभाव करते.
मी कधीच कविताशी शांत उभी राहून नाही म्हटलं. ती इथून आली चिमणी, ती म्हणाली चिव चिव चालू, म्हणाला काय ग चिमणे, असंच करायचं. मग बाईला ते आवडायचं. मग तेव्हा मला कळत नव्हतं की हा अभिनय आहे, किंवा तेव्हा माझ्याकडे अशी कुठली अकॅडमी नव्हती, तेव्हा माझ्याकडे अशी कुठलं माध्यम नव्हतं की त्यांनी मला सांगितलं इकडे बाळा हे तुझे करतेस ना, तो अभिनय आहे, आता तू हा डेव्हलप कर. तुमच्या नशिबाने तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला. आता तुम्ही ठरवायचं की तुम्ही त्याचा उपयोग कसा करून घ्यावा. अभिनय शिकवून एखादा माणूस तुम्हाला हे सांगू शकेल की एखादं वाक्य कसं म्हणायचं. इथे आता जसं मगाशी ती म्हणाली की मला एकांकिकेत रडायचं होतं पण मला रडूच येत नव्हतं. तुम्हाला दिग्दर्शक तुम्ही ना खूप इमोशनल बोली ना हे सांगू शकेल, पण इमोशनल म्हणजे मला एका दिग्दर्शकात नाही की तू शून्यात बघतेस. तुला शून्यात कसं लहान कुठेतरी शून्यात म्हटलं नाही, मला काहीतरी दिसतंच. मला झाड तरी दिसतं, मला भिंत तरी दिसते, मला घड्याळ तरी दिसतं. त्यामुळे अभिनय हा उत्सव असावा लागतो, पण तो तुमच्याकडे आहे हे दाखवण्यासाठी काही कार्यशाळा असतात आणि त्याचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. मग तिथे येताना ना जर तुमच्यासाठी इतकी मेहनत घेणारी, तुमच्यासाठी खस्ता काढणारी, तुमच्यासाठी काहीतरी धडपडणारी माणसं आहेत, तर मग तुम्ही केवळ टाइमपास म्हणून येता का नाही, असं मला वाटतं. की घरी जाऊ दे ना, 2 तास तिकडे अकॅडमीत जाऊन बसलाय ना, मला घरात मोकळा वेळ मिळतोय ना, म्हणून जर पालक पाठवता तरी तुम्ही येताय का? किंवा जाऊ दे ना, मला मस्त टीव्हीवर दिसायचंय म्हणून तुम्ही येताय का? मला अरे मस्त सॉलिड पैसा असतो माहितीये का म्हणून तुम्ही येताय का? तर मग ते चूक आहे. पण इथल्या माणसाने किती धडपड केली तरी ती व्यर्थ आहे. नाही, मला आवड आहे, मला हे जमतंय कुठेतरी, मला हे करायला आवडतंय कुठेतरी, मला चालेल मी आणखी ह्याच्यात काही जास्त शिकलो तर, असं म्हणून जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला याचा उपयोग आहे. नाहीतर इथल्या माणसाने किती जीवतोड करून, किती प्रयत्न करून, किती काही शिकवलं ना तरी मग ते पालख्या घड्यावर पाणी, असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही आधी स्वतःमध्ये शिका, तुम्ही स्वतःला ओळखा की मला आवडेल हा हे करायला, मी इथे गेलो तर मला आवडेल, मी बोर नाही होणार, मला कंटाळा नाही येणार. आणि दुसऱ्यांना घाबरू नका. म्हणजे मला असं वाटायचं लहानपणी की असं कुठल्या शिबिरात गेलो की इकडे तू इथे परफॉर्म करून दाखव, मला नका बोलावू बापरे, असं जिथे झालं ना तिथे संपलं. कधी एकदा मला ते चुकेल, चुकू दे ना, पण जा. तुम्ही स्टेजवर येणारा आणि लोकांसमोर उभं राहण्याला घाबरलात तर मग त्याला काहीच अर्थ नाही. उलट जितकी माणसं असं होतं की अतिशय यार 3च आहेत, यार 3च का माणसं आहेत समोर, आज किती आहेत 24 आहेत, 24 माणसांसमोर 24 मुलांसमोर करायचंय असं समजून या. आता काय, आता घरात बसलोय, आता काय झाली नोकरी बिकरी, मुलं लागली कामाला, आता म्हटलं चला अकॅडमीत जाऊ. नाही, आता काय जातो हा बिचारा 2 तास तिकडे जातोय, आता जाऊया, नाही, अजिबात नाही. तुम्हाला आवड असली पाहिजे, तुम्हाला खरोखरच करायची इच्छा असली पाहिजे. तुम्हाला जेव्हा सांगतील इथे येऊन कर, तेव्हा तुम्ही ते का करताय, ही भूमिका मला का करायची आहे, ही मला का करायला सांगितली आहे. कारण ते सुद्धा एक नाट्य, हे एक शास्त्र आहे, नाट्यशास्त्र आहे ना. आणि जिथे शास्त्र येतं, जिथे सायन्स येतं, तिथे तुम्हाला ते रीतसर शिकलंच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही इथून जाल निघून आणि म्हणाल की झालं काय नाही, संपला. तुम्ही स्वतः घरी जाऊन काय करता, आज जे मला शिकवलंय त्याच्यासाठी तुम्ही काय करता? राहा आरशासमोर उभे, हसू दे कोणाला हसायचंय त्याला. आरसा हा म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी अत्यंत जवळचा मित्र असेल ना जर कोणी, तर तो आरसा. आरशासमोर उभे राहा, म्हणा, मोठ्याने वाचा, मोठ्याने वाचा, न्यूजपेपर का होईना, आरशासमोर उभे राहून मोठ्याने वाचा. तुम्हाला कळतील तुम्ही काय स्ट्रेस करताय, कुठल्या शब्दावर जोर देताय आणि कुठला देत नाही. तुम्ही जर केवळ टाइमपास म्हणून 2 मिनिटांसाठी जाता, नाही ते प्रमोद प्रफुल्लकर ते खूप जण काय काय बोलवत असतात, मग आम्हाला बघायला मिळतं. नाही, ते का बोलवताय की दोषी घेऊन, कारण तुम्ही समोरचा माणूस जे सांगेल ते तुम्हाला कळतंय, तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि ते कुठेतरी पुढे तुमच्या अभिनयात दिसतंय म्हणून बोलवताय. त्यामुळे बिल्डिंग दाखवण्याचं काम अकॅडमी करते. आतमध्ये जायचं नाही जायचं तिथूनच मागे, तुम्ही फक्त ते बघायला काय मस्त आहे, नाही, जा आतमध्ये, शिरा त्या पुढे, आणि मग तुम्ही बघा की जास्त खडतर कुठला रस्ता आहे, हा इथून जाऊया. नाहीतर एक काय अशा 10 अकॅडमी जरी कुणी उघडल्या ना तरी त्याचं काही होणार नाही. काय नाही हो, असं जातो कटकट इतका करतो ना, ते मे महिन्याच्या सुट्टीत 10 दिवस शिबिर असतं तिकडे पाठवून देते. अरे पण त्याला आवड नाहीये, त्याला आवड चित्रकलेची आहे. अहो नाही, ते छान हो नाटकात माहितीये, हल्ली लहान लहान मुलं असतात सिरियल मध्ये, पण नाहीये तिला आवड, तिला शाळेतच जायचंय. कितीतरी लहान मुलाशी बघते मी, मला वाईट वाटतं. सकाळी 7च्या कॉल टाइमला आई खेचून आणते, चल 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 सिरियलचं शूटिंग आहे. आणि ती अशी असते की आई मला नाही करायचंय, मला अजून वडील पूर्ण करायचंय. मग नंतर त्या मुलांचं अभ्यासाचं लक्ष उडतं, सगळंच जातं, त्यांचा फोकसच बदलतो. आणि जर तुम्हाला खरोखरच आवड आहे तर मग त्या दृष्टीने तसे प्रयत्न करा. मग
त्या ह्याच्यात राहते ते इंजेक्ट करतात ना ड्रग्स वगैरे, ते कसे धुंदीत असतात तसं त्या धुंदीत राहा, कारण ती नशा खूप छान आहे अभिनयाची. ती नाही उतरत सहसा, पण ती चढायलाही खूप वेळ लागतो. त्यामुळे ते तुम्ही त्यात राहा असं मला वाटतं, की मला खरोखरच आवड आहे ना, मी कुठल्या फोकसने येतोय इथे, माझा फोकस काय आहे इथे येण्यामागचा. केवळ टाइमपास म्हणून आहे, वेळ जात नाही म्हणून आहे, का मोकळा वेळ आहे म्हणून आहे, का मला खरोखरच आवड आहे म्हणून आहे, हे तुम्ही शोधून काढा. तर या सगळ्या अकॅडमीचा, या उपद्व्यापाचा तुम्हाला उपयोग आहे असं मला वाटतं. मी म्हटलं तसं की समोरासमोर आमची कधीच भेट नाही, पण आज मला या इंटरव्ह्यूच्या कार्यक्रमात मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, तुम्हालाही मिळाल्या असतील. एक अंतःप्रेरणेने काय म्हणतात त्याला, अशी जागृत असलेली अशी एक संवेदनशील व्यक्तीशी आपण भेटून खूप छान आपल्याला ऊर्जा मिळाली असं मला वाटतं. म्हणून बऱ्यापैकी छान झाले बोलणं. तृप्त झालात का तुम्ही? जोरदार टाळ्या.